ओम नमः चंडिकाय. नवरात्राचा आणि आपल्या कथेचा या 9 दिवस चालणाऱ्या या नवाहाचा हा 9वा दिवस, शेवटचा दिवस. तसं बघायला गेलं तर नवमीच्या दिवशी समाप्ती करायला पाहिजे. स्मार्त दृष्टीने आजच नवमी आहे, पण रात्री निशावरती जी तिथी येते ती देवी उपासनेसाठी आपण ग्राह्य धरतो. पण आज दशमी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण दशमी सुरू झालेली आहे. आता गेली 9 दिवस आपण भगवतीच्या या विविध प्रभावांचा, विविध चरित्रांचा, लीलांचा, गुणांचा आपण विचार करतोय, चिंतन करतोय. कशा कशा प्रकारे ती आपल्या या साधक अवस्थेमध्ये असताना आपल्याला तिची कृपा कोणत्या वेळी व्हावी, कोणत्या वेळी होऊ नये याचा विचार आपण वेगवेगळ्या आख्यानांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ज्ञानकांडांच्या माध्यमातून आपण बघून आलो. भगवतीचं मायेचं रूप आपण बघितलं, भगवतीचं कुंडलिनी रूप हे बघितलं, तिच्या भक्तांच्या चरित्रांच्या निमित्ताने हरिश्चंद्र राजाचं चरित्र बघितलं, तिच्या स्वरूप ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण शुंभ आणि निशुंभांचं चरित्र बघितलं. पण जिजाकरता म्हणून हे नवरात्र केलं जातं, जिजासाठी म्हणून हे नवरात्राचे 9 दिवस साजरे केले जातात. त्या देवीचं चरित्र आपण ठरवलं होतं की आपण शेवटच्या दिवशी बघायचं. त्यातला काही भाग आपण परवाच्या दिवशी बघितला की देवीची आयुध आणि त्यांचं काय प्रतिपादन आहे, त्याचा महिषासुराचा युद्धामध्ये त्याचं काय प्रयोजन आहे, तर थोडक्यात चिंतन आपण परवाच्या दिवशी केलेलं आहे. मग आता इथून पुढं तिचं हे वाङ्मयीन रूप असणारं देवी भागवत जे आहे की नाही, आपण परत एकदा पुन्हा त्याचाच नामोल्लेख करतो की शब्दांमध्ये असणारी ज्ञानाची जी शक्ती आहे, शब्दांमधून आपल्या बुद्धीला ज्या प्रकारे ज्या वस्तूंचं, ज्या गोष्टींचं, ज्या भावनेचं, ज्या विचारांचं किंवा ज्या क्रियेंचं, ज्या गुणांचं, ज्या कलांचं आकलन आपल्या बुद्धीला होतं, ते होणारं जे आकलन, जे समजणं आहे, आपल्याला जे काही समजतं ते समजणारी शक्ती, समजण्याची शक्ती, त्यालाच आपण देवी असं म्हणतो. मंत्रांमध्ये असणारी मातृका, मंत्रांमध्ये असणारी मंत्रशक्ती किंवा शब्दांमध्ये असणारी शब्दांची ज्ञानशक्ती, म्हणून देवीला आपण शब्दरूपिणी असं म्हटलं. आदिक शांत समस्त वर्णन करी शंभो श्रीभावा करी, आहे की नाही. काश्मीरा त्रिजलेश्वरी भगवती नित्यांकुरा शर्वरी, आहे की नाही. भिक्षांदेही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. अपासून क्षपर्यंतचे असणारे कथा कालपर्यंत आपण बघून आलो की तिथं आडवावया आले, आहे की नाही. आडवैरी धोपटले त्या माझी पहिले अहंकारोगा, या न्यायाने आपण शुंभ निशुंभ, अहंकारम बलम दर्पम याप्रमाणे ज्या वेळेला अहंकाराचं प्रागट्य होतं त्याच वेळेला काय काय भानगडी घडतात, काय काय गोष्टी घडतात, त्याचं चरित्र आपण करून आलो. त्याच दृष्टिकोनातून भगवतीच्या आरतीचा मतितार्थ पण थोडासा बघितला. मग आता दुसरी जी आरती आपल्याला माहिती आहे त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे, पण या चरित्रातून करायचा आहे. आजचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना रोचक असं, अगदी सगळ्यांच्या आवडीचं चरित्र आहे. एक 5 मिनिटात चरित्र संपूनही जातं. त्यासाठी व्यास महर्षींनी 20 अध्याय खर्च केलेत महाराज, की जे आपण 5 मिनिटात चरित्र संपवतो. सगळ्यात मोठं आणि भगवतीचं प्रशस्त चरित्र की जे नवरात्रामध्ये तेच श्रवणीय आहे, त्याचाच विचार करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. पण आपण शक्यतो काय करतो की ज्या दिवशी भगवतीला विजय मिळाला महिषासुरावरती, ती विजयादशमीची तिथी, त्या दिवशी किंवा नवमीच्या रात्री हे चरित्र श्रवण करावं असं सांगतात. मग कथा अशी आहे की 4थ्या स्कंदामध्ये आणि 3ऱ्या स्कंदामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र याच्यामध्ये आलं, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आलं. की त्याच्यामध्ये काय सांगितलं की रावणावरती विजय प्राप्त करावा म्हणून नारद महर्षींच्या पौरोहित्याखाली भगवान प्रभू रामचंद्रांनी तुळजापूरच्या यमुनाचल पर्वतावरती 9 दिवस देवीचं उपासना केली, व्रत केलं, नवरात्राचं व्रत केलं. त्या संबंधाने मागच्या वर्षी आपण 4ही अध्यायांचं अतिशय विस्ताराने चिंतन करून आलेलो आहोत. तर त्या स्कंधाची समाप्ती होताना जन्मेजय म्हणतो, हे भगवान विष्णू साक्षात प्रभू रामचंद्र, साक्षात भगवान श्रीकृष्ण स्वयं परमात्मा रूपाने जन्माला आलेले, त्यांना काय गरज पडली देवीची उपासना करायची, त्यांना काय गरज पडली. तर हा कलियुगातला राजा आहे, हा विचारणारच, बरोबर आहे की नाही.
पूर्वीच्या काळी असं म्हणायचं आहे की माहिती नसलं तरी मोठ्यांच्या समोर बोलायचे नाहीत लोक. फार अतिशय जवळचा संबंध ज्या वेळेला अतिटतीचा संबंध येईल त्याच वेळेला विचारला जायचं. पण कलियुगाचा प्रभाव सांगताना व्यास महर्षींनी 12 स्कंदामध्ये आणि 5व्या स्कंदामध्ये सांगितलं, कलीच्या प्रभावानेच लोक असे प्रश्न विचारतील, लज्जा राहणारच नाही त्यांच्याकडे. कुलीनता नावाचा एक गुण सांगितला. कुलजन प्रभवस्य लज्जा, कुलीन लोकांच्या ठिकाणी असणारी तू लज्जा आहेस, असं देवीची स्तुती करताना देवतागण म्हणतात. मग कुलीन लोकांची लज्जा म्हणजे काय असते की समोर त्यांना माहिती आहे की मोठी व्यक्ती चुकती आहे समोरची, तरीही केवळ त्यांना सन्मान द्यायचा म्हणून लज्जेखातर आपण बोलायचं नाही, लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही, याला कुलीनता म्हटलं. तर व्यासमहर्षी म्हणतात ही कुलीनता कलियुगाच्या प्रभावामधून नाहीशी होणार आहे. म्हणून जन्मेजया मी तुला भगवतीचं हे चरित्र सांगतो. मग त्यांनी प्रश्न विचारला. मग ते म्हणतो की सम्यक सत्यवती सोनो श्रुतम परमकारणम तथापि मनसो वृत्ती संशयम न विमुंचती. हे सत्यवतीचे सुपुत्र असणारे व्यासमहर्षी, माझ्या मनामध्ये हा संशय येतो. कृष्णेनाराधित शंभूस तपस्तत्पादिकारणम विस्मयोयम महाभाग देवदेवेन विष्णूना. देवांचे देव असणारे विष्णू भगवान महादेव ते सगळ्यांना सर्व काही देण्यास समर्थ आहेत. त्यांना काय गरज पडली देवीची उपासना करायची. मग व्यासमहर्षी त्यांना इथं सांगायला सुरुवात करतात. या ठिकाणी म्हणतात की सत्यमुक्तम त्वया राजन वासुदेवो जनार्दनः क्षमः सर्वेषु कार्येषु देवानां दैत्यसूदनः. सर्व कार्य करण्यामध्ये ते सक्षम आहेत. भगवान महाविष्णू भगवान श्रीकृष्ण सर्व कार्य करायला सक्षम आहेत. तरी पण मी काय सांगतो. त्यांचे चरित्र तू आठव म्हणे. देवांचं चरित्र आठवलं तुझ्या लक्षात येईल की वृद्धांचं पूजन केलं, एकमेकांना मान दिला, वेगवेगळ्या प्रकारच्या भावांना प्राप्त झाले. असं का होतं? काम क्रोध सता लोभो काले काले भवंतीही तथा गुणमय्ये देहे निर्गुणत्वम कथम भवेत. भगवान जरी निर्गुण परमात्मा असले, सर्वव्यापी असले, पण ज्या वेळेला गुणमय शरीर धारण करतात त्यावेळेला मर्यादाही येतेच. म्हणून त्यांना त्या वेळेला त्या अनुषंगाने त्या गोष्टींसाठी त्या भावाने वागावं लागतं. हरणम लुंफडम तद्वत पत्नीनाम च नराधिप अर्जुनस्याश्रमोक्षे च क्लीबत्वम च तस्करेषु च. सौबली शापजात दोषात तथा ब्राह्मण शापजात निधनम यादवानांतो कृष्णदेहस्य मोचनम. सौबली म्हणजे गांधारी आणि अष्टावक्र ब्राह्मणांच्या शापामुळं जे त्यांचं यदुकुलाचा जो नाश झाला त्याचं निमित्त करून भगवंताला निर्वाण करावंच लागलं की नाही. मग हे कशासाठी? ते म्हणतात की ज्या वेळेला पृथ्वीवरती अवतार धारण केला जातो, गुणमय देहाचं धारण केलं जातं, त्या वेळेला भगवंताला त्याप्रमाणे तसं वागावं लागतं, तशी लीला करावी लागते. गुण आला की गुणाचा विकार हा होतोच. त्याप्रमाणे विकार म्हणजे कार्य या अर्थाने लक्षात घ्या. म्हणून त्याप्रमाणे हे करावं लागतं. मग पुढं व्यास महर्षी सांगतात अकारोपी ब्रह्मान उकार स्याद हरी स्वयं मकारो भगवान रुद्र अर्धमात्रा अपि अर्धमात्रा महेश्वरी. आपल्याला माहिती आहे ओंकाराचं प्रमाण देतात व्यास महर्षी. म्हणतात की आकारो तो ब्रह्मा, उकारो तो विष्णू, मकारो महेशू जाणी याला. पण पुढं तिथं त्यांनी सांगितलं की अर्धमात्रा महेश्वरी. अर्धमात्रा ओंकारामध्ये जी अर्धमात्रा येते ज्याच्यामुळं ओंकाराला नाद निर्माण होतो. नाहीतर अ उ म नुसतं म्हटलं की नाद होत नाही. त्याच्यामध्ये जी लुप्त जी अर्धमात्रा आहे की ज्यामुळे ज्या योगे जीव परब्रह्माशी परमात्म्याशी तादात्म्य साधू शकतो तो नाद म्हणजे देवी आहे. म्हणून तिच्या विना ह्या तिघांनाही काही अर्थ नाही आहे. आपण भागवतामध्ये प्रमाण बघून येतो 10व्या स्कंदामध्ये की योग माया प्रभावेण नात्रकार्य विचारणा. ज्या वेळेला भगवंताचं कार्य असेल त्या वेळेला देवांनी जगतमातेचं आवाहन केलं, योगमायेला आज्ञा दिली की तू हे कर म्हणून, आणि तिने त्या वेळेला केलं. मग बलरामांचं संकर्षण रूप असेल, ज्या काही गोष्टी असतील, वसुदेवांचं कारागृहातून मोचन असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी तिच्या ह्याच्याने झाल्या. म्हणून आता सर्वेषु शास्त्रेषु देवी सर्वोत्तमा स्मृता अर्धमात्रासिता नित्या यानुचार्या विशेषतः. सप्तशतीमध्ये पण हे सांगितलं की सर्व शास्त्रांमध्ये सांगितलं की शक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. शक्तीविना कोणताही देव किंवा कोणतीही देवता म्हणजे तुम्ही म्हणाल तर परमात्मासुद्धा कार्य करण्यासाठी त्याच्यासाठी सहायभूत होते.
इथं त्यांनी सांगितलं भगवतीच्या ह्याच्यामध्ये, देवी भागवतातलं हे फार मोठं प्रमाण आहे महाराज. अवतारा हरे रेवम प्रभवंती युगे युगे योगमाया प्रभावेण नात्रकार्या विचारणा. हरीचे जेवढे काही अवतार झाले आहेत, सगळे जे काही अवतार झाले आहेत की हे राजन, ते केवळ आणि केवळ योगमायेच्या प्रभावाने झालेले आहेत. ती काय करते म्हणजे सुतिगृहामध्ये असताना नंदाच्या घरी नेण्याचं जे कार्य असेल, सुतिगृहात व्रजमनप्यन नियुक्तम संगोपितश्च भवने पशुपालराज्ञः. पशुपालराज्ञ म्हणजे नंदाच्या घरी. हे कशाने शक्य झालं? ह्या सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या झाल्या की नाही, ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या केवळ आणि केवळ योगमायेच्या प्रभावामुळं. आपल्याला प्रमाण माहिती आहे, सगळ्यांच्या आवडीचं भारूड आहे, त्याचा आपण चेष्टेवारी आपण त्याच्यावरचा आनंद घ्यावा, नक्की घ्यावा, काही वाईट काही नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. भिकारणीचं रूपक घेऊन नाथ महाराजांनी सांगितलं, अनादिसिद्ध नवलाई झाले, प्रेमाचे कुंकू भाळी लावले, स्वानंद कुरकुला सेवे घेऊन आले, आहे की नाही. हाती बोराटी धरली सिबयो. म्हणा बरं, बघू दाखवा. नाही येत आहे. अनादिसिद्ध नवलाई झाले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, आणि स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले, हाती बोराटी धरली सिबयो. वाडग माय वाड माझी नाम्याची आई, वाडग माय माझी श्याम्याची आई, वाड तुला बुरगुंडा होईल. ए बये तुला, ए बये तुला बुरगुंडा होईल ग, ए बये तुला बुरगुंडा होईल ग, ए बये तुला बुरगुंडा होईल ग, 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 बये तुला बुरगुंडा होईल ग. नाथ महाराजांनी रूपक कोणाचं दिलं? भिकारणीचं रूपक दिलं. काय केलं? नवलाई होऊन आले. नवलाईचा अर्थ समजून घ्या. असं काहीतरी विशेष मी काहीतरी. नवलाई कधी होते महाराज? नवलाई अशा वेळेला होते की जी गोष्ट आपल्याला पटत नाही, बुद्धीला पटत नाही, पण ती घडते. बुद्धीला काय पटण्यासारखं नाही. आपण काय म्हणतो, परमात्मा सगळ्या गोष्टी करतो, पण इथं तसं नाही आहे, लक्षात येत नाही. त्याच्या आडून ती बया सगळं काम करते. काय म्हणतात? चहुयुगाची कासे पोतडी, अहो चहुयुगाची कासे पोतडी, दशावतार खेळ परवडी, सोहम शब्द बोले चोखडी, माझा शकून सांगा ते बयो. ए माझी मच्छाई बयो, वाडग बयो, कच्छाई बयो, वाडग बयो, मच्छाई बयो, वाडग बयो, वाडगे माय. मच्छाई कच्छाई परशुराम राम रूपिणी, आहे की नाही. भक्ता लागी स्तंभ फोडुनी, आणि प्रल्हाद कुरकुरा रक्षसे बयो. वाडग माई वाड माझी राम्याची आई, वाडग माई माझी लक्ष्याची आई, वाड माझी हनुमंत्याची आई, वाड सीतामाय, वाडग माय तुला बुरगुंडा होईल. गोकुळाय आली का नाही? मच्छाई कच्छाई वराह नरसिंह रूपिणी. आपण काल पण बघून आलो की नाही, की आपल्या संतांनी भगवंताला, पांडुरंगाला आईच्या रूपामध्ये बोलवलं. त्याचं कारण त्यांना माहिती होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं आहे की नाही, पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संती देखिली, आहे की नाही. वरुणी विठाई, वरुणी विठाई, वरून विठाई दिसतेस तुम्हाला, पण तू कोण आहे? सच्चिदानंदे अंबाबाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा.
माझं मन तुझ्या पायी लागू दे. अवतारा हरे रेवम प्रभवंती युगे युगे. व्यास महर्षी काय म्हणतात? योग माया प्रभावेण नात्र कार्या विचारणा. भरपूर प्रमाण आहेत त्याच्यात, है की नाही? त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टींनी सांगितले की अगदी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईपर्यंत सांगितलं. भीमातटी बैसिलिसी वयो. म्हणजे देवीची महत्ता समोर आपण म्हणतो की नाही, ते आजकाल एक नवीन शब्द रूढ झाला महाराज, किंग मेकर समोर येत नाही, मागून सगळं काम करतात. तसं हे काम आहे. चालवती सत्ता ती सगळी, माया सगळी सत्ता चालवती, आपण विसरून बसलो पण तिला, असा प्रकार झालाय. शास्त्र वेद पुराण सगळी ग्रंथ सगळं वर्णन मायेचं आहे. परमात्म्याचं वर्णन कोण करू शकतं, आहे की नाही? अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे गोविंदुरे. बरोबर आहे की नाही? मग इथंच आपण म्हणतो न इति, ह्याच्यासारखं आहे का नाही, ह्याच्यासारखं आहे का नाही, अतत व्यावृत्तीने वर्णन आहे परमात्म्याचं. देवी भागवत म्हणतो तो परमात्मा पण तीच आहे, आपल्याला तेच बघायचं आहे आणि त्याची शक्ती असणारी पण तीच आहे. मग व्यास महर्षी पुढे म्हणतात की या नेत्रपक्ष्म परिसंचलेन सम्यक विश्वम सृजत्यवती हंति निगूढ भावा सैषा करोति सततम द्रोहिणाच्युतेशान नानावतार कलने परिभूयमानान. डोळ्याची उघडझाप करताना ती काय करते? अनेक विश्वांची निर्मिती करते, अनेक विश्वांचा संहार करते. आणि ती एकमात्र देवी अशी आहे की नानावतार कलने परिभूयमानान. कुणाला? द्रुहिणाच्युतेशान. द्रुहिण म्हणजे ब्रह्मदेव, अच्युत म्हणजे विष्णू, ईश म्हणजे महादेव. तिघांनाही कामाला लावते, अशी ती काम आहे. म्हणून तू लक्षात घे, संशय घेऊ नको. पृथ्वीला जन्माला आलेला कोणताही प्राणी, कोणतीही व्यक्ती असेल, जेव्हा गुणमय शरीर धारण करतो त्यावेळेला त्या प्रकृतीच्या गुणाने, त्या मायेच्या गुणाने त्याला त्याप्रमाणे त्या त्या भावाला वागावं लागतं. मग पुढे सांगायला सुरुवात होते. इथं सगळा मुख्य मुद्दा ह्याच्यामध्ये येतो. मोहमूलम अहंकारम संसारात सत्तत् समुद्भवः अहंकारविहीनानां न मोहो न च संस्कृती. संसाराच्या मुळात सगळ्यात मूळचं कारण काय? अहंकार. अहंकारातून मोहाची निर्मिती होते. जर अहंकारच नसेल तर मोह कशासाठी? एखादी गोष्ट मला पाहिजे असेल, एखाद्या गोष्टीचं विषयी आकर्षण वाटणार. कुणाला वाटणार? कोणीतरी सब्जेक्ट किंवा कर्ता असल्याशिवाय त्याला एखादी गोष्टाचा आकर्षण होणार आहे की नाही? मला सांगा. अहंकारात समुत्पन्नो मोह जो आहे, आणि मोहात नाशमेवच. मोहाचा आचार्यांनी विवेकचूडामणीमध्ये मोह एव महामृत्यू असं म्हटलंय. मोहालाच मृत्यू म्हटलंय, मोहामुळंच मरण होतं असं म्हटलंय. मोह हे मृत्यूचं कारण आहे. मृत्यू कोणता मृत्यू? आणि मृत्यूला जर पावला आपण, मृत्यूला जर गेलो, जातस ही ध्रुव मृत्यू आणि ध्रुवम जन्म मृतस्यच. अर्धी ओळ सोडायची नाही, मरणाऱ्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून देवीला काय म्हटलं? निर्नाशा मृत्यूमथनी म्हटलं. बरोबर आहे की नाही? मगाशीचं शब्दाचं प्रमाण घेताना काय म्हटलं? उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली. ही ललिता सहस्रनाम. देवीचं नाव काय? डोळ्याच्या उघडझापेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भुवनांची निर्मिती करते, वेगवेगळ्या भुवनांचा संहार करते. विपन्न भुवनावली, उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली. पुढं काय म्हणतात? आब्रह्म कीट जननी वर्णाश्रम विधायिनी. आब्रह्म कीट जननी, ब्रह्मदेवापासून कीट मुंग्यांची जननी असणारी. कोण? अनेक कोटी ब्रह्मांड जननी दिव्य विग्रहा. म्हणून राजा ह्याच्यामध्ये विषय काय घेऊ नकोस, तू विषय काय ठेवू नकोस. हे बघा, साधं प्रमाण आहे, थोडं ह्याच्या बाहेर जाऊन मी सांगतो. रुक्मिणी मातेला जेव्हा भगवंताची लीला ऐकून देवाच्या प्रेमात पडल्या आईसाहेब रुक्मिणी माता, नीट आठवा प्रार्थना कुणाची केली हो त्यांनी? सीतामाई ज्या वेळेला केलं की नाही, रामचरितमानसमध्ये किती सुंदर पद आहेत. जय 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 गिरिराज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय गजबदन षडानन माता. सीतामाईला पण परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, ह्या बाईला प्रसन्न करा, तुम्हाला तो प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तोच आहे, फक्त बाईच्या रूपात आहे, मायेच्या रूपात. काय गरजच नाही. तिला सोडून त्याच्या नादी लागाल, ती बरोबर अडकवते. काहीतरी घरामध्ये येणारच, वादंग होणार, काही प्रॉब्लेम होणार. कसं भजन चाललंय का? आता असं येऊ शकणारच नाही.
ती प्रभाव असा प्रत्यक्ष प्रभाव दाखवत नाही आपल्यावरती. फार भाग्यवान लोक आहेत की ज्यांच्यावरती भगवतीची कृपा आहे, की जे देवी भागवत ऐकायला जाऊ शकतात, जे ज्ञानेश्वरी ऐकायला नित्यनेमाने जातात, जे पांडुरंगाचं दर्शन नित्यनेमाने करतात, हरिपाठ नित्यनेमाने. बुद्धी त्यांची कधीही भ्रष्ट होत नाही परमात्मा प्राप्तीच्या मार्गातून. त्यांचीच बुद्धी काम करते की ज्यांच्यावरती जगन्मातेची कृपा आहे. त्यांनी या नाही तर त्या मार्गाने, कोणत्याही मार्गाने देवीची प्रकृतीची सेवा केली असेल त्याच वेळेला ते होते. आपण बघून आलो, अप्पय्य दीक्षितारांचं उदाहरण आपण घेऊन आलो. शैव संप्रदायामध्ये ज्यांचं प्रमाण आदिशंकराचार्य ज्यांना प्रमाण मानतात त्यांना पण भ्रांती पडली आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्यात काहीतरी कमतरता आहे, आपल्या साधनेमध्ये काहीतरी कमतरता आहे. म्हणून त्यांनी दुर्गा चंद्रकला स्तुती नावाच्या स्तोत्राची रचना केली आणि त्याच्यानंतर पूर्ण ह्याच्यामध्ये जगदंबेच्या वेगवेगळ्या स्तुतींचा आविर्भाव केला. आणि त्यांचंच प्रमाण आपण नित्य घेतो की आपदी किम करणीयम स्मरणीयम चरणयुगळम अंबायाः. संकट आल्यानंतर काय करायला पाहिजे, पण ते संकट कोणतं आहे हेच आपल्या लक्षात नाही, असा प्रकार आहे. म्हणून अहंकार सांगतात की मोह विमोहितः मंदा प्रबदंती मनीषिणः. जे मोहामध्ये अडकलेले लोक आहेत त्यांना मंद असं म्हणावं असं विद्वानांनी सांगितलंय. म्हणून हे राजा, ही भगवती जी आहे की नाही, जानीहि त्वं महाराज योगमायावशे जगत ब्रह्मादि स्तंभपर्यंतम देवमानशी तिर्यगम. हे राजन, हे संपूर्ण विश्व जे आहे की नाही योगमायेच्या ताब्यात आहे. तिचा प्रभाव आहे सगळं, तिच्या प्रभावाने सगळ्या गोष्टी चालतात. ब्रह्मापासून अतिशय कीड मुंग्यांपर्यंत सगळेजण योगमायेच्या अधीन आहेत. माया तंत्र निबद्ध्याये ब्रह्मा विष्णू हरादयः भ्रमंती बंधमायाती लीलया चूर्णनाभवत. ब्रह्मा विष्णू असतील की ज्याप्रमाणे एखादी कटपुतली असते की नाही, नाचवणारा कोणतरी वेगळाच असतो वरती, त्याप्रमाणे ही प्रकृती जी आहे की नाही ती सगळ्यांना नाचवते गुणांच्या आधारावरती. त्याच्या हातात दोऱ्या असतात, तिच्या हातात गुण आहेत फक्त. आता गुणांचा विषय काय, कसा काय प्रकार, प्रत्येकाच्या मनामध्ये येणारे त्या प्रकारचे जे विचार आहेत की नाही त्या विचारांच्या आधाराप्रमाणे त्याप्रमाणे नाचवतो. तर मला कसं नाचवते देवी भागवत सांग, नाचवते की नाही. ह्यांना कसं तबला वाजव. एक उदाहरणादाखल म्हणून मी तुम्हाला सांगतो. नाचण्याची नाना आहे की नाही, संकटी नाचवी जे म्हटलं की नाही, तसं बघायला गेलं की तेवढ्या काळासाठी का होईना त्या वेळेसाठी एखादी गोष्ट कुठली पण घ्या की जी गोष्ट मला माझ्या परमात्म चिंतनापासून दूर करते, ती प्रत्येक गोष्ट संकट आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ज्या गोष्टीमुळं मी माझ्या स्वतःच्या परमात्मा प्राप्तीपासूनचा असणारा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नापासून ज्या गोष्टीमुळं मी परावृत्त होतो त्या गोष्टीला काय म्हणायचं, संकट. नाना संकटी नाचवी, आहे की नाही. मग काय सांगितलं, दुर्गे दुर्गट भारी तुझे विण संसारी. पुढं ऐका गंमत ऐका. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. इथपर्यंत ठीक आहे, चला काही एवढं काही विशेष नाही. वारी वारी, कशाची वारी, जन्म मरणाते वारी. काय प्रार्थना केली आहे, जन्म मरणाते वारी. आणि हारी पडलो आता संकट निवारी. कुठलं संकट, हे संकट निवारी. जयदेवी जय महिषासुरमर्दिनी थोडा वेळ बाजूला ठेवा, ऐक नाही. देवीचं वर्णन ऐका. त्रिभुवन भुवनी पाहता तुझं ऐसी नाही. चारी शमले परंतु न बोलवे काही. चारीही वेद तुझ्याविषयी काही बोलू शकत नाही. कुणाचं वर्णन आहे, परमात्म्याचं वर्णन आहे की नाही महाराज. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ऐक नाही. साही विवाद करत बसले, सगळे पडले, प्रवाहामध्ये पडलो. वेद नुसती चर्चा करत, तर्कसंगती करत, वेदांताचं ह्याचं तुमचं हे मत, त्यांचं हे मत, ह्यांचं हे मत करत बसलो. उपाय राहिला बाजूला, परमात्मा बाजूला राहिला. नुसते साही विवाद करिता पडलो प्रवाही, ऐक नाही. आणि म्हणून ते तू भक्ता लागी पावसिलोलाही. काय म्हटले, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. दोन्ही रूपातून करुणा विस्तारी. शब्द न शब्द लक्षात घ्या. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. क्लेशापासून दुसरा पण शब्द वापरतात, क्लेश. पतंजली योगसूत्र काढा, योग दुसऱ्या ह्याच्यामध्ये क्लेशाची व्याख्या दिलेली आहे महाराज, की जो क्लेशच तुम्हाला जन्माला कारणीभूत ठरतो. तो क्लेश एक भली मोठी लिस्ट आहे क्लेशांची, आहे की नाही.
म्हणून काय म्हटलं, जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी. महिषासुरमर्दिनी कोण आहे त्याचाच विचार आपल्याला आज करायचा आहे. नुसता आयुधांचा विचार आपण करून गेलो परवाच्या दिवशी. मग हे सगळं ऐकल्यानंतर राजा काय म्हणतो ऐका. योगेश्वर्या प्रभावयम कथितश्चाति विस्तरान ब्रूहि तच्चरितं स्वामीं श्रोतु कौतूहलं मम. महादेवी प्रभावं वै श्रोतु का को नाभिवांचती. ह्या योगेश्वरीचा जो प्रभाव आहे की नाही, तो कशा प्रकारे विस्तृत होतो मला सांगा. देवीचा प्रभाव ऐकण्याची कुणाची इच्छा होणार नाही. यो जानाति जगत सर्वं तदुत्पन्नम चराचरम, की जिच्यापासून हे सगळं चराचर विश्व निर्माण झालंय, त्या योगेश्वरीचं चरित्र मला सांगा. म्हणून व्यास महर्षी म्हणतात, शृणुराजन प्रवक्ष्यामि विस्तरेण महामते श्रद्धानाय शांताय न ब्रूयाच मंदतिः. मग ते म्हणतात की पूर्वीच्या काळी महिषो नाम राजेंद्र गत्वा हेमगिरो चोग्रम देवविस्मयकारकम चकार तपमुत्तमम. महिष नावाचा एक दानव झाला आणि हिमालय पर्वतावर जाऊन त्याने उत्तम तप केलं, ब्रह्मदेवाकडून वर घेतला आणि उन्मत्त झाला. आणि त्या महिषाच्या नाशासाठी म्हणून देवी प्रकट झाली, तिने त्याचा नाश केला आणि अवतार संपला. झाली कथा एवढीच. पण राजा म्हणतो की मला तुम्ही हे करा, ही कथा तुम्ही अतिशय विस्ताराने सांगा. हा महिषासुर कोण आहे, कुणाचा मुलगा होता, कशा प्रकारे त्याचं चरित्र आहे, त्याचे आईवडील कोण, काय कोणत्या काळामध्ये कोणत्या ठिकाणी जन्माला आला, कसा जन्माला आला, हे तुम्ही विस्ताराने सांगा. मग कथा सांगतो, श्लोक वाचत नाही आता, कथा ऐका. रंभ आणि करंभ नावाचे दोन दानव होते, भाऊ दोघं जण, सख्खे भाऊ. दोघं पण दानव आणि दोघांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. रंभ पाण्यामध्ये उभा राहिला समुद्रामध्ये आणि रंभाने तपश्चर्या सुरू केली. आणि करंभानी काय केलं, करंभानी पंचाग्नी साधन सुरू केलं. चारही बाजूला अग्नी पेटवला. अग्नीच्या पूर्ण वर्तुळाकारामध्ये करंभ तपश्चर्येला बसला. करंभ तपश्चर्येला बसल्यानंतर ह्यांची तपश्चर्याची 100 वर्ष किती काय असेल त्यांची आयु निघून गेल्याच्या नंतर काय असेल ते इंद्राला चिंता वाटू लागली की आता काय करावयाचं, आता नक्की काय करूया आपण, असं त्याला वाटलं. मग इंद्राने काय केलं, मगरीचं रूप धारण केलं आणि रंभाला खाऊन टाकलं. भावाचा मृत्यू झाला हे करंभाला कळल्यानंतर त्याला वाटलं की ही तर चिटिंग आहे, की आम्ही तर साधना केली, आम्ही साधना करून सुद्धा आमच्यावर जर हे असं होत असेल तर आमचा काय न्याय राहिला, न्यायधर्म कुठं राहिला, आम्ही तर अजून काही वर मागितलं पण नाही. आम्ही काय केलं, भगवान ब्रह्मदेवांची साधना केली, इंद्रानी ह्याला खायचं कारणच काय, असं म्हटल्याच्या नंतर मग तो काय करतो, करंभ जो आहे अग्नी जो पेटलेला असतो आपलंसं असं जे शिर आहे की नाही धरतो आणि तलवार घेतो आणि हे अग्निनारायणा, मला तू पण काही वर देण्यास समर्थ नाही, मी जर खरंच तप केला असेल तुझ्यासाठी म्हणून मी माझं हे शिर अर्पण करतो, माझे प्राणही तुलाच अर्पण करतो, मला काहीच नको, तुमचं इंद्रपदही नको, मला काही तपश्चर्याही नको. म्हणून तो तसं करणार. तेवढ्यात अग्निनारायण प्रगट झाले. अग्निनारायण म्हणाले की आत्महत्या करणं सगळ्यात वाईट आहे, लक्षात घ्या. आत्महत्या करण्यासारखं दुसरं महापाप नाही. मग त्यांनी ती आत्महत्या न केल्याने काय काय त्याची लिस्ट सगळी मोठीच्या मोठी दिली त्याच्यामध्ये. आणि मग तो म्हणतो मग तुला काय पाहिजे, तर तो म्हणतो की मला असा मुलगा द्या की ज्या मुलाची कीर्ती संपूर्ण विश्वामध्ये, काय विश्वाच्या बाहेर अगदी सगळ्या तारकांमध्ये सगळीकडे व्हावी, असा मला मुलगा द्या की जो सगळ्यांचा स्वामी असेल, सगळ्यांचा अधिपती असेल, अजय असेल, पराक्रमी असेल, बलाढ्य असेल, सुंदर असेल. अग्निदेव म्हणतात तथा असतो, तुला तसा मुलगा प्राप्त होईल. इथून गेल्याच्या नंतर ज्या स्त्रीकडे बघून तू कामुक होशील त्या स्त्रीबरोबर तुझा समागम होऊन तुला जो मुलगा प्राप्त होईल तोच तुझा मुलगा होईल, असं ते म्हणतात. नेमकं काय होतं, देवी भागवतामध्ये आणि इतर पुराणांमध्ये थोडासा भेद आहे. इथं सांगितलं की करंभाला एक म्हैसच आवडली आणि म्हैसीबरोबरच त्याचं समागम झाला आणि म्हशीपासून त्याला मुलगा जन्माला आला. काही ठिकाणी देवी पुराण, वामन पुराणामध्ये आणि इतर पुराणांमध्ये असं मत आहे की एक शापित अप्सरा होती जिचं नाव यामिनी असं होतं, है की नाही. यामिनीचं प्रमाण मागच्या वर्षी पण बघून आलो, यावर्षी पण सांगतो. सगळ्या जणी गाण्यातल्या शिकलेल्या आहेत, सगळ्यांना दुर्गाराग माहिती आहे. दुर्गेचं लक्षण गीत माहिती आहे का तुम्हाला, है की नाही. समय कहत दिन
यामिनी, दिन आणि यामिनी, गावत दुर्गा रागिनी. दिन आणि यामिनी म्हणजे दिवसाला दिवस म्हणतात आणि रात्रीला यामिनी असं नाव आहे. त्याचं कारण काय महाराज? ती जी अप्सरा होती तिला शाप असा होता, दिवसभर ती म्हैस असायची आणि रात्री ती अप्सरा व्हायची. एवढी सुंदर ती यामिनी की बोलायचं काम नाही. रतीला लाजवलं असं त्याचं रूप यौवन होतं. मग त्यावेळेला देवी पुराणाच्या मताप्रमाणे असं मत आहे की संध्याकाळ झालेली होती आणि हा निघाला. त्याला त्या दिवशी जाताना रस्त्यात ही यामिनी भेटली करंभाला ती यामिनी आवडली. तो राजमहालामध्ये घेऊन गेला आणि त्याच्यापासून तिला दिवस गेले. मग काय होतं की हिचा काहीतरी 8वा का 9वा महिना चालू असतो. दिवसभर म्हैस, रात्रभर बाई, दिवसभर म्हैस, रात्रभर बाई. दिवसभर ती गायब होऊन जायची, कुणाला कळायचंच नाही कुठं आहे ती. का हसतायत मला कळत नाही. मी काय वेगळा शब्द काढला का? हा, ज्याला समजायचं त्यांनी समजून घ्या. आता काय, आता म्हैसच म्हटलं मी, दुसरं काही बोललोच नाही, नाही का? ते काय अर्थाचे वेगवेगळे अर्थ होतात त्यात. मी काय म्हटलं की आज प्रवचनाचा शेवटचा दिवस आहे. अगदी सगळं जड होईल, मन अगदी भरून आले. मन जड नंतर होईल महाराज. उपास सोडून पोट आधी जड झाले, त्याचं काय करता? पुरणपोळ्या भाकऱ्या खाऊन आता बरं होतं सगळं. आता कसं एकदम जड, पोट जड झालं, त्याचं काय करता? निवांत एकदम उठावशीच वाटत नव्हतं. झोपा काढा निवांत नुसतं. कशाची कथा आली काय असं. तर ती दिवसभर म्हैस असायची आणि रात्रभर ती राणी असायची, यामिनी, करंभाची राणी. एक दिवशी काय, कुणालाच माहीत नव्हतं. एक दिवशी काय झालं, ती म्हैस जी आहे की नाही, दिवसाच्या वेळेला असं एकदम त्या उपवनामध्ये फिरत होती. उपवनामध्ये फिरत असताना त्यावेळेला अतिशय मदमत्त झालेला रेडा त्यावेळेला तिथे येतो. रेडा तिच्याकडे बघून, आता रेडा असतो शेवटी, बरोबर आहे की नाही, तो तिच्या मागे लागतो. म्हैशीच्या मागे रेडा लागला, त्या काय लक्षात येईना. रेडा तिच्या मागं, म्हैस पुढं, रेडा मागं, म्हैस पुढं, पळतायत. त्या रेड्याला बघून ही आक्रोश करायला लागली. राजाच्या लक्षात येतं की काहीतरी हे होतंय, खाली तरी अघटित घडतंय. म्हणून करंभ तिथं खाली युद्धाला येतो. पण तो रेडा एवढा बलवत्तर असतो का, आता काही ग्रंथांचं मत आहे तो रेडा म्हणजे साक्षात यमराजच होता. काहींचं मत आहे तो रेडा इंद्रच होता, मुद्दाम करंभाला मारायसाठी म्हणून तिथं आला होता. पण देवी भागवतात असं काही वर्णन नाही आहे. मग तो रेड्याचं आणि त्या करंभाचं युद्ध होतं आणि रेडा करंभाला मारतो. नवरा मेल्याच्या नंतर मात्र म्हशीला फार टेन्शन येतं. ती लागते पळायला. पळते एका यक्षांच्या वनामध्ये जाते. पण रेडा काय पाठ सोडत नाही. ती म्हैस म्हणजे काय सांगायचं, आपलीच बुद्धी आहे हो. रेडा म्हणजे कोण आहे? हा संसार रूपी रेडा आहे, ती मागं लागलाय आपल्या, लक्षात घ्या. ती यक्षाच्या वनामध्ये गेल्यानंतर यक्षांचं आणि रेड्याचं युद्ध होतं आणि काही केल्या यक्ष मिळून त्या रेड्याला पराभूत करतात. आणि इकडं काय होतं, संध्याकाळ झालेली असते, तोपर्यंत करंभाचा देह चितेवरती ठेवलेला असतो आणि चिता हे करणार तेवढ्यात ती म्हैस पळत येते. चिता पेटवलेली असते, बघते, संध्याकाळ व्हायची, सूर्याकडे बघत असते, कधी सूर्य मावळतोय आणि मी त्या चितेमध्ये उडी घेते. असं झाल्याच्या नंतर चिता पेटवली आणि तिने सांज झाली. म्हशीची यामिनी झाली. यामिनी पळत आली आणि त्या अग्नीमध्ये तिने उडी घेतली. अग्नीमध्ये उडी घेतल्यानंतर त्यावेळेला जे 2 दैत्य निर्माण झाले, तो एक महिषासूर आणि एक रक्तबीज. रक्तबीजाचे चरित्र आपण काल बघून आलो, बरोबर आहे की नाही. संसाराच्या मागं लागलेल्या बुद्धीच्या, आहे की नाही, बुद्धीच्या ह्याच्यातूनच मोहाची निर्मिती होते. लक्षात घ्या महाराज. कधी पण ज्याची बुद्धी संसारामध्ये अडकलेली आहे पूर्णतः, त्या ठिकाणीच मोहाची उत्पत्ती होते. असा या महिषासुराच्या जन्माची कथा आहे. मग राजा विचारतो, मग पुढं काय झालं? पुढं ते म्हणतात की महिषासुराने ब्रह्मदेवाचं तप करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाचं तप करायला महिषासुराने सुरुवात केली आणि रक्तबीजाने भगवान महादेवांची उपासना करायला सुरुवात केली. दोघे जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तपश्चर्या करायला सुरुवात केल्याच्या नंतर की वर्षाणाम अयुतम पूर्णम चिंतयति देवताम तसे तुष्टो महाराज ब्रह्मा लोकपितामहा.
आयुत वर्ष म्हणजे 10,000 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव म्हणतात की तुला जो वर पाहिजे तो वर मागून घे. मग ते परत तोच विषय, मनुष्याला किंवा कुठल्याही जीवाला भीती फक्त मरणाची जास्त वाटते. सगळ्यात जास्त भयानक भीती कशाची असते? मरणाची भीती असते. मरणाची भीती का असते? कारण आत्मा असतानाच अमर आहे ना, तो त्याचा स्वभाव आहे. त्यामुळं मी इथून मरू नये, मला वार्धक्य येऊ नये, मी सदैव तरुण असावं असं प्रत्येकाला वाटतं, आहे की नाही? आपण म्हणतो मृत्युंजय महारुद्र त्राहि माम शरणागतम, जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्मबंधनैहि. महादेवा हे मृत्युंजया, प्रभो आमचं रक्षण करा. कशापासून? जन्म मृत्यू म्हातारपण जरा व्याधी रोग सगळे. कशामुळं? पीडितं कर्मबंधनैहि, आहे की नाही? म्हणून काय, प्रत्येक वेळेला दैत्यांनी जे जे वर मागितले, मग तो मोह प्रतिनिधी महिषासुर असू दे, अहम प्रतिनिधी शुंभ असू दे, बल प्रतिनिधी निशुंभ असू दे, प्रत्येकाने अमरत्वाचं वरदान मागितलं. अमरत्वं देवदेव वाञ्छामि द्रोहिण प्रभो, यथा मृत्युभयं न स्यात् तथा कुरु पितामह. द्यायचं असेल तर मला अमरत्वाचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणतात मीच अमर नाही, मी तुला कुठनं वर देऊ अमरत्वाचा? उत्पन्नस्य ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च, सर्वथा मरणोत्पत्तीं सर्वेषां प्राणिनांकिलम. प्रत्येकाची उत्पत्ती झालेली याची, प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चित आहे. नाशः कालेन सर्वेषां प्राणिनां दैत्यपुंगव, मही महीधराणांच समुद्राणांच सर्वथा. म्हणजे शेष असू दे, समुद्र असू देत, कोणी देवगंधर्व सगळ्यांचा नाश होणार आहे. जन्माला आलेले, आणि त्यांनी उत्पन्न शब्द वापरला, जन्मापेक्षा उत्पन्न. काही देवतांचा जन्म झाला नाही, काही जण उत्पन्न झाले, प्रकट झाले ब्रह्माच्या मानसातून, संकल्पातून, बरोबर आहे की नाही? म्हणून उत्पन्नाचे ध्रुव मृत्यू. म्हणून हे मरणाचं अमरणाचं हे जे तू वर मागतो ना, हे सोडून तू काही माग, मी तुला द्यायला तयार आहे. मग महिष बुद्धी काय म्हणते बघा, महिषाची बुद्धी काय म्हणते? न देवान मानुषान दैत्यान मरणम मे पितामह, पुरुषांना च मे मृत्युर योषा माम काम हनिषती. मला देव मानुष दैत्य यांच्यापासून मृत्यू नाही आला पाहिजे. पुरुषच मला मारू शकत नाही, तर योषा म्हणजे स्त्री मला काय मारू शकेल? मी एवढा बलाढ्य असेल तर मी प्रत्येक स्त्रीला मी मारू शकतो, प्रत्येक स्त्रीवरती मी अधिपत्य गाजवू शकतो असं म्हणतो. तस्मान मे मरणम नूनम कामन्या कुरुपद्मज, अबला हंत माम हंतुम कथम शक्ता भविष्यती. म्हणून कामिनीच्या हातून मला मरण येणारच नाही, कारण स्त्री ही कामिनी असते, तिचं स्वभावतः अबला असते, तिच्यापासून मला काय मृत्यू होणार आहे? मोहाला आलेला प्रत्येक माणूस असाच बरळत असतो, तो वेगळ्याच दुनियेत असतो. त्यामुळं महिषासुराचं जे बोलणं सांगितलं महाराज, ते ह्याच प्रकारे सांगितलं. ब्रह्मदेव म्हणतात यदा कदापि दैत्येंद्र नार्यास्ते मरणं ध्रुव. जर तुला मृत्यू आला तर तो केवळ आणि केवळ नारीच्या हातूनच तुला मृत्यू येईल. मग पुढची कथा सुरू होते आणि मग महिषासुराचं सगळं, महिषासुर इंद्राला निरोप दूत पाठवतो की असं असं मी महिषासुर आहे वगैरे वगैरे सगळी कथा त्याच्यामध्ये येते की तू आता तुझं आसन खाली कर आणि त्या ठिकाणी मग नाही तर युद्ध कर आमच्याशी. इंद्र म्हणतो कोण कुठला महेश, मी काय तुझं ऐकत नाही, चल म्हणतो इथनं. मग ते परत इथं दूतांनी काय करायला पाहिजे, दूतांनी काय नाही करायला पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगून त्याच्यानंतर युद्धाला सुरुवात होते. युद्धाला सुरुवात झाल्याच्या नंतर मग इथं स्वर्गलोकाचं वर्णन दिलं आहे की अशा अशा प्रकारच्या अप्सरा, अशा प्रकारची उपवनं त्या सगळ्यांना आपल्याला मिळेल म्हणून सगळ्या दैत्यांना प्रलोभनात टाकून महिषासुर ह्याच्यावरती आक्रमण करतो. आक्रमण केल्याच्या नंतर इथं इंद्राचं आणि बृहस्पतीचं बोलणं याच्यामध्ये येतं. महिषो नाम दैत्येंद्र रंभपुत्रो महाबला वरदर्पदो मदोन्मत्तो मायाशत विचक्षणः. की तो कसा आहे की अतिशय भयानक माया करणारा एक महिष नावाचा दारुण असा दैत्य आहे. त्याच्याशी काय करायला पाहिजे म्हणून हे म्हणतात की उद्यम करायला पाहिजे, उद्योग करायला पाहिजे. यश मिळणं किंवा न मिळणं हे परमात्म्याच्या हातात आहे. दैवाधीनो भवेन्यूनम जयो वात पराजयः उद्यमः किल कर्तव्यो यथा बुद्धी यथा बलम. आपण संधी करायची नाही, कधीच नाही. म्हणून ते सगळेजण जे जातात आणि युद्धाला सुरुवात होते.
युद्धाला सुरुवात झाल्याच्या नंतर त्या युद्धामध्ये असिलोमा, बिलर्क, ताम्रासुर, शाणूर, वेगवेगळ्या प्रकारची दैत्य युद्धाला येतात. युद्धाला आल्याच्या नंतर की इंद्राला मूर्छा येते. इंद्राला मूर्छा आल्याच्या नंतर इंद्र पडला खाली की सगळे देवगण पळून जातात. युद्ध ते त्याच ठिकाणी संपतो. अजून महिषासुर आलेला नाही युद्धामध्ये. महिषासुराच्या सैन्यानेच इंद्राचा पराभव केला. इंद्राचा पराभव केल्याच्या नंतर सगळे देवगण पळून गेल्यानंतर ह्या सगळ्यांनी स्वर्गावरती आक्रमण करतात. स्वर्गावरती आक्रमण केल्याच्या नंतर आता काय करायचं म्हणून हे सगळे लोक आधी ब्रह्मदेवांकडे जातात. ब्रह्मदेवांकडे गेल्याच्या नंतर ते म्हणतात की आपण एक काम करूयात, आपण भगवान महादेवांना आणि विष्णूंना पुढं करून आपण परत एकदा युद्ध करू असं ते म्हणतात. कारण इथं ह्या वेळेला देवी भागवत हा कलियुगातला ग्रंथ असल्या कारणानं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की दैवाधीनं न जानंतो योग ध्यानपरायणः तस्मात् एव स कर्तव्यो व्यवहारोदितोत्तमः. आपण काय करायला पाहिजे? उद्योग करायला पाहिजे, म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न केलंच तरच आपल्याला यश मिळतं. आणि एक लक्षात ठेव म्हणले, इंद्रा आता तुझ्यावरती विपदा आलेली आहे, तुझ्यावरती संकट आलेलं आहे, म्हणून काय करायला पाहिजे हे लक्षात ठेव. सुखम क्षयाय पुण्यस्य दुःखम पापस्य मारिष तस्मात् सुख क्षये हर्ष कर्तव्य सर्वथा बुधैः. सुख प्राप्त झाल्यानंतर तुमच्या पुण्याचा नाश होतो आणि दुःख जर प्राप्त झालं, लक्षात ठेवा, दुःखम पापस्य मारिष, दुःख हे पापाचं नाश करतं. ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळेला आपल्या पापांचा नाश होतो. म्हणून तस्मात् सुखक्षये हर्ष कर्तव्या सर्वथा बुधैः. म्हणून दुःख झाल्यानंतर, सुखाचा क्षय झाल्यानंतर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. लक्षात घे इंद्रा, तू जे काही पापकर्म केलं की रे, त्याच्या काकांना तुझे खाल्लंस, त्या पापकर्माची फळं आहेत सगळी. ही शोक करू नकोस तू. म्हणून ही सगळी मंडळी देवगण, अग्नी, यम, कुबेर, वरुण, सगळी देवमंडळी जी आहेत ब्रह्मदेवांकडे गेली. ब्रह्मदेवांकडे गेल्याच्या नंतर सगळेजण काय म्हणाले की आपण एकच, त्यांनी सगळीकडे एकच ठेका धरला की आपण उद्यम करायला पाहिजे, आपण प्रयत्न करायला पाहिजे, आपण युद्ध करायला पाहिजे. म्हणून तिन्ही देव मिळून आणि सगळे देवगण मिळून सगळेजण युद्धाला जातात. युद्धाला गेल्यानंतर जेव्हा इंद्राचं लक्षात येतं, महिषासुराच्या लक्षात येतं की युद्धाला हे तिघजण पण आलेत, असं म्हणल्याच्या नंतर महिषासूर स्वतः युद्धाला येतो. युद्धाला स्वतः आल्याच्या नंतर घनघोर युद्ध सुरू होतं. आकाशमंडला, नभोमंडलामध्ये भयानक युद्ध सुरू होतं आणि देवासुर संग्रामापेक्षा भयंकर युद्ध झालं असं म्हणतात महाराज. 3 देव एका महिषासुरावरती आक्रमण करत होते, तिघण, आणि तिघांनाही हा एकटा पुरून उरला होता. एकाने बाण सोडायचं तर एकाने गदा सोडायची, एकाने चक्र सोडायचं, अशा प्रकारचं युद्ध चालू होतं. महिषासुराने काय केलं, बाण असा काढला की ज्या योगे भगवान महादेवांना मूर्छा आली. दुसऱ्या योगे भगवंताची कौमोदकी गदा खाली पडली, त्या ठिकाणी भगवान महाविष्णूंना मूर्छा आली. गरुड काय केलं, गरुडाने देवांना घेऊन गेला वैकुंठाला, महादेवांना नंदी घेऊन गेला. ते बघून ब्रह्मदेव तिथंच अंतर्धान पावले. असं स्पष्ट वर्णन आहे देवी भागवतामध्ये. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. इथं व्यासांनी एक वाक्य सांगितलं, ह्याच्या संकेतामध्ये हे सांगताना हा काय प्रकार आहे की तयो परस्परम युद्धम बभुव हरिदैत्ययोः बाणासी चक्र उचलैः गदाशक्ती परश्वधैः महेशांदकौर युद्धम तुमलम लोमहर्षणम 50 दिनपर्यंतम बभुवच परस्परम. हरी आणि दैत्यांचं युद्ध झालं, महेश आणि अंधकाचं दैत्य झालं. किती दिवस? 50 दिवस हे युद्ध चाललं होतं. आणि ह्या तिघांचाही ज्या वेळेला पराभव झाला त्याच्यानंतर व्यासांनी एक सांकेतिक भाषेमध्ये सांगितलं की हे काय प्रकार आहे. व्यास महर्षी म्हणतात, चित्रमेतच्च संसारे भ्रम मोहयुतन जगत. महिषासूर जिंकायला अजेय का आहे देवांना? व्यास महर्षीने सांगितलंय की इथं जे आहे की नाही, हे जग जे आहे भ्रमानी आणि मोहानी ग्रासलेलं आहे, अहंकाराने ग्रासलेलं आहे. म्हणून मोहाशी कोणी जिंकू शकत नाही, कारण हा मोह म्हणजेच महिषासूर आहे. हां, सगळ्यांना भारूड माहिती आहे, आपण सांगायची गरज नाही. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, हां, मोह महिषासुर मर्दना लागुनी. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं की गीता आहे सप्तशती, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषामुक्ती आनंद लिसे. गीता ही सप्तशतीचं आहे. गीतेमध्ये कुठल्या महिषासुराचा नाश आहे? गीतेमध्ये मोहरूपी महिषासुराचा नाश आहे. महिषासूर हा साक्षात मोहाची प्रतिमा आहे, साक्षात मोहाचंच प्रतीक आहे. लक्षात घ्या महाराज.
मग ते सगळं झाल्याच्या नंतर आता काय करायचं, सगळेजण देवगण आपल्या आपल्या लोकाला निघून गेल्याच्या नंतर पुन्हा मग इंद्राला आणि इतर देवांना भयानक प्रकारे मार खावा लागला. अतिशय भयानक, ज्या काय म्हणतात त्याला, पराभवाला तोंड द्यावं लागलं. ते दिल्याच्या नंतर सगळेजण गिरीकंदरांमध्ये फिरत असताना सगळेजण आधी ब्रह्मदेवांची प्रार्थना केली, मग विष्णूंची प्रार्थना केली. सगळेजण मिळून मग सगळेजणांनी काय केलं की महादेवांकडे गेले. महादेवांकडे गेल्याच्या नंतर सगळ्यांनी हे केलं, आता काय करायचं याच्यावर चिंतन केलं. सगळ्यांनी चिंतन केल्याच्या नंतर इथं काय कथा घडली की सगळ्या देवांकडून एक एक प्रकारचं तेज एकत्रित आलं. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला मोहावरती विजय प्राप्त करायचा असतो त्यावेळेला असणाऱ्या सर्व सद्गुणांचं एकत्रीकरण करावं लागतं. त्याच वेळेला मोहावरती विजय प्राप्त होतो. त्याच वेळेला ज्ञानाची प्राप्ती होते. गुण जरी येतील, सगळे चांगले गुण सद्गुण जरी ज्या वेळेला एकत्र येतील त्याच वेळेला वाटेल की आपण सत्संग करावा, आपण भगवंताच्या स्वरूप ज्ञानाविषयी जाणून घ्यावं. कारण कसं असतं, देव हे सद्गुणांचं प्रतीक आहे, दैत्य हे आसुरी गुणांचं प्रतीक आहे. मग काय म्हणतात की देवतांच्या तेजातून पश्यताम तत्र देवानाम तेजपुंज समुद्भवा बभुवातिवरा नारी सुंदरी विस्मयप्रदा. देवतांच्या तेजातून, सगळ्यांच्या तेजातून, म्हणजे काय सांगितलं बघा इकडं, ततेश चैत्यचरीरात्तो चित्ररूपम दुरासदम आविरासित सुवृत्तम तेजस सर्वगुणात्मकम भयंकरंच दैत्यानाम देवानाम विस्मयप्रदम. दैत्यांसाठी भयंकर असं तेज होतं, देवांना अतिशय विस्मय करणारं होतं. घोर रूपम गिरिपृख्यम तमोगुणम इवापरम, की ज्याप्रमाणे एखादा पर्वत असावा अशा प्रकारे ते तेज एकत्रित झालं. आणि त्याच्यातून काय झालं, बभुवातिवरा नारी सुंदरी विस्मयप्रदा. त्या तेजापासून अतिशय सुंदर अशी नारी उत्पन्न झाली. नारी उत्पन्न झाल्यानंतर तिचं कसं सांगितलं की त्रिगुणासा महालक्ष्मी सर्वदेव शरीरजा अष्टादश भुजा रम्या त्रिवर्णा विश्वमोहिनी. 3 वर्णांची म्हणजे श्वेत, कृष्ण आणि रक्त, 3 वर्णांची ही देवी, की जिचे हात नीलवर्णाचे होते, पाय जे आहेत आणि वरचं शरीर जे आहे ते रक्तवर्णाचं होतं, मुख जे आहे ते शुभ्रवर्णाचं होतं. अशी त्रिगुणात्मिका अशी ती 18 हातांची अष्टादश भुजा महालक्ष्मी प्रकट झाली. कशी आहे, श्वेतानना कृष्णनेत्रा संरक्ताधर पल्लवा. अधरापासून खालचे सर्व हात वगैरे सगळे तिचे आरक्त होते. कशी आहे ती, ताम्रपाणी तला कांता दिव्यभूषण भूषिता. वेगवेगळ्या प्रकारची भूषणं तिने घातलेली आहेत. अष्टादश भुजा देवी सहस्रभुज मंडिता संभूता असुरनाशाय तेजराशी समुद्भवा. देवीचं वर्णन दिलं त्याच्या याच्यामध्ये. काय वर्णन दिलं, वेगवेगळ्या प्रकारचे तिने आभूषणं घातलेली आहेत. सुंदर असा पितांबर परिधान केला आहे. देवीचे असे मोठेच्या मोठे असे टपोरे असे कमळाची पानं ज्याप्रमाणे असावी त्या पाकळीप्रमाणे देवीचे 2 असे 3 नेत्र होते, की एखाद्याला असं वाटावं की जणू काही बेलाचं पानच ठेवलं आहे काय, की इथं असे मोठे असे 3 मोठे बेलाच्या पानाप्रमाणे. देवीने सुंदर अशी चंद्रकोर देवीच्या डोक्यावर धारण होती. सागराने दिलेले उत्तम असे कटकाचे म्हणजे कनकाचे म्हणजे सोन्याचे दागिने देवीने घातले होते. वेगवेगळ्या प्रकारचे मणी आभूषण, नाकामध्ये सुंदर अशी नथनी होती. आपल्याला ते हे माहिती बघा, सरी ठोशिनी ग सरी ठोशिनी मोहन माळ जोडव्या मासोळ्या पैंजण चाळ तुझ्या नथीला ग तुझ्या नथीला हिरे घोस भक्त येतील दर्शनास माहूर गडावर ग आई वास पिवळा पितांबर बुट्टेदार पितांबराची ग पितांबराची खोवनी कास भक्त येतील दर्शनास. खूप छान वर्णन विष्णुदासाने केलंय. जाई जुईची ग जाई जुईची आणि फुले प्रेमे अर्पित तुले माझ्या मनाची ग माझ्या मनाची मानस पूजा प्रेमे अलंगिली अष्टभुजा आरती करीते ग आरती करीते अंबे तुझी. ते
ही माहूरगड म्हणतं, कोणी वणीगड म्हणतं, जे असेल ते. सुंदर तिचे असे कुरळे कुरळे केस, थोडे थोडे लालसर असे, मोठेच्या मोठे डोळे, सरळ नाक आणि सुंदर रक्तवर्ण धारण करून 18च्या 18 हातांमध्ये आयुध धारण करून देवी सिंहावरती आरूढ होऊन निघाली. व्यास महर्षी म्हणतात, शृणुराजन महाभाग विस्तरेण प्रमिती यथामती कुरु श्रेष्ठ तस्या देहसमुद्भवम. राजा म्हणतात की तिचं रूप कोण आहे, ती कोणत्या प्रकारचे गुण आहेत हे सांगायला कोणीसुद्धा समर्थ नाही. ज्याप्रमाणे एखादा नट नाटकामध्ये किंवा एखाद्या मालिकेमध्ये, एखाद्या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका करतो, म्हणजे तोच नट आई झालेला असतो, वडील झालेला असतो, तोच भाऊ होतो, तोच हिरो होतो, ज्या प्रकारे, अगदी त्याच प्रकारे या सा नित्या सर्व देवास्ते देवकार्यार्थ सिद्धगे नाना रूपात वेकरूपा जयते कार्य गौरवात यथा नटो रंगगतो नाना रूपो भवत्यसौ. हां, यस्या स्वरूपम ब्रह्मादयो न जानन्ति. देवी उपनिषद. यस्या स्वरूपम ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया. जिचं रूप ब्रह्मादी इत्यादी देवतांना माहीत नाही ती अज्ञेया. यस्या अंतो न लभ्यते, जिचा अंतच लागत नाही, तस्मादुच्यते अनंता. ती कशी आहे? ती अनंत आहे. ती कशी आहे? ती नित्य आहे. ती कशी आहे? परमात्मा स्वरूप सच्चिदानंद रूपिणी आहे ती. एखादा नट कसा व्हावा त्याप्रमाणे ती वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंगानुरूप अवतार धारण करते. तथैषा देवकार्यार्थम अरूपापि स्वलीलया करोति बहुरूपाणी निर्गुणा सगुणानी च. निर्गुण असणारी देवी स्वतः सगुण होते, सगुण रूपाणी अवतार धारण करते आणि देवांचं रक्षण करते, हे की नाही. कार्यकर्मानुसारेण नामानी प्रभवन्ति धत्वर्थ गुणयुक्तानी गौणानी सुबोहोन्निपी. ती वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण करते, वेगवेगळ्या प्रकारची तिच्या धातूप्रमाणे, गुणाप्रमाणे तिची नावं असतात असं म्हणतो. त्यामुळे तू विस्मय करू नको असं म्हणतात. आणि मग प्रत्येक जणांनी त्याला देवीला एक एक आयुध द्यायला सुरुवात केली. देवो विष्णुवच श्रुत्वा सर्वे प्रमुदिता सदा ददुश्च भूषणान्याशु वस्त्राणी स्वायुधानी च. प्रत्येकाने आपलं आपलं आयुध द्यायला सुरुवात केली, आहे की नाही. क्षीरोदश्चांबरे दिव्ये रक्ते सूक्ष्मे तथाजिरे. समुद्राने सुंदर अशी लाल रंगाची भरजरी साडी दिली. ददौ चूडामणिं दिव्यं सूर्यकोटी समप्रभं कुंडले च तथा शुभ्रे कटकानि भुजेषु वै. केयुरान् कंकणान् दिव्यान् नानारत्न विराजितान् ददौ तस्य विश्वकर्मा प्रसन्नेंद्रियमानसा. विश्वकर्माने काय काय दिलं? बांगड्या दिल्या, कंकण, अतिशय सोन्याचे केयुराचे कंकण दिले, खूप सुंदर असा अंबाड्यामध्ये घालायला असा चूडामणी दिला, त्याच्यानंतर कानामधले कुंडल दिले, दिव्य सूर्यकोटी की सूर्याचं कोटी सूर्यांचं ते जेव्हा अशी कानात कुंडल तिला दिले घालायला. पायामध्ये घालायला वरुणाने सुंदर अशी नूपूर दिले, म्हणजे पैंजण आहे की नाही, गेजे कालगळा ध्वनी येतो रुवाता, त्याशी दिले. अंगुली एक रत्नानी तेजवंतीच सर्वतः अम्लान पंकजाम मालाम गंधाढ्यम भ्रमरायुताम. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर अशा माळा दिल्या. हिमवानाने काय दिलं? वेगवेगळ्या प्रकारची रत्न दिली. आणि ही सगळी धारण रत्न धारण केल्याच्या नंतर सिंहारूढा वरारोहा. मग विष्णूंनी स्वतःचं चक्र दिलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर देवाने त्रिशूल दिला, महादेवाने त्रिशूल दिला, वरुणांनी पाश दिला. असं करत 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 सगळ्यांनी एक एक करत ब्रह्मदेवाने कमंडल दिला, यमाने दंड दिला, कालाने खड्ग दिला, विश्वकर्म्याने परशु दिला, कुबेरानी सुरापात्र दिलं की ज्यायोगी. त्याच्यानंतर वरुणाने मनोहर अशी कौमुदिकी गाथा दिली. वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र दिल्याच्या नंतर सर्व देवांनी मिळून देवीची स्तुती केली. आता हे ठरलेलंच आहे, दरवेळेला ते स्तुती करणारच. मग तू आमचं रक्षण कर, कल्याणम कृभो मातच राही नक्षत्रपात्यनान वगैरे वगैरे म्हटल्याच्या नंतर देवीनी खूप मोठा अट्टहास केला. अट्टहास केल्याच्या नंतर सगळेजण घाबरले, पण देवतांना आनंद झाला. देवीनी असं हा 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 करत अशी मोठ्या ह्याच्यात देवीनी हसल्यानंतर हे सगळं महिषासुराच्या कानापर्यंत हा आवाज गेला आणि तिथून युद्धाला सुरुवात झाली. आणि हा आवाज कुठून येते बघायसाठी म्हणून महिषासुराचा एक मंत्री अमात्य त्या ठिकाणी आला की जा, कोण आहे ती बाई बघून ये जरा, तिचा आवाज आला, जिचा ऐकायला आला त्या ऐकायला कोण आहे ते बघून ये. असं म्हटल्याच्या नंतर तो जो मंत्री आहे
तो जातो बघायला. बघितल्यानंतर दिसतं की बाई अतिशय सुंदर अशी, काय म्हणजे साक्षात मोहिनी. मोहिनी काय, कामिनी काय, रती काय, रतीची आई काय, कशाची काय, तिच्यापासूनच सगळं निर्माण आहे म्हणा. अशी सुंदर, पण 18 हाताची. हा काय प्रकार आहे? 18 हाताची आणि सिंहावर बसलेली. असं कुठं असतं होय? आणि परत अजून एवढे आयुध धारण, एवढी कोमलांगी, एवढी सुंदर नारी अशी असू शकते का? त्यालाच विस्मय वाटलं की राजा, काय हिचं तेज, काय हिची सौंदर्य, काय हिचं पारावार नाही हिच्याकडं. तो असं तिच्याकडं, देवीकडं बघून तो अमात्य जो होता तो असा स्तब्ध झाला. आणि मग ते थोड्या वेळात भानावर त्यानंतर मग तो म्हणतो की चला, कासी त्वं मधुरालापे किमागत्र कमनं कृतं पृच्छाती त्वां महाभागे मन्मुखे मम प्रभुः. माझ्या प्रभूंनी म्हणजे माझ्या स्वामींनी महिषासुराने विचारले की तू कोण आहे? मधुरालापे, हे सुंदर आवाज असणारी, हे मृगशावाक्षी, हरणाच्या पाडसाच्या डोळ्यांप्रमाणे असणारी, कृशोदरी म्हणजे जिची कंबर अशी कृश कंबर आहे, जिची कृश म्हणजे अशी सुकलेली कंबर आहे, कृशोदरी, तू कोण आहेस असं तो विचारतो. माझ्या राजांशी लग्न करशील का असं तो म्हणतो. करभोरू वदाशु नित्यम त्वं संविदय मायाचया. देवी काय म्हणते माहिती का? मंत्रीवर्य सुराणाम वै जननीं विद्धिमा किलम महालक्ष्मीम इति ख्याता सर्व दैत्य निशोधिनीम. लक्षात ठेव, मी सर्व देवांची जननी आहे, माझं नाव महालक्ष्मी आहे आणि मी दैत्यांचा नाश करायसाठी म्हणून इथं आलेली आहे. तू आणि मग देवीने पुढचे जे 8 श्लोक सांगितले की नाही, तू जे काही तू काही जे बकवास करतोय की लग्न कर वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, हे सगळं मला सांगू नको. मी त्या महिषासुराच्या नाशासाठीच म्हणून इथं आलेली आहे. देवांनी मला त्यासाठीच प्रार्थना केलेली आहे. हां, युगे युगे महामूढ हतास्त्वास दृशा केलं असंख्याता ततां त्वां वै हनिष्यामि रणांगिने. तुझ्या त्या महिषासुरासारखे युगांपासून मी प्रत्येकाचा नाश केलेला आहे. तू काय सांगतोस मला? असे कितीतरी दैत्य मी मारलेले आहेत. हां, आणि तू असा विनाकारण मूर्ख गर्व करू नकोस. मा गर्व करू दुष्टात्मम यन्मेस्ति ब्रह्मणो वरहा स्त्री वध्यत्वे त्वया मूढ पीडितासुरसत्तमाहा. लक्षात ठेव, तुझा मृत्यू हा स्त्रीपासून होणारच आहे. मी स्त्रीच आहे, लक्षात ठेव. आणि मी फक्त आणि फक्त तुझ्या स्वामीला, त्या महिषासुराला मारायसाठी म्हणून आलेला आहे. आणि तुझी जी बुद्धी आहे की नाही, तू महिषाचा प्रधानत्वम पशुबुद्धी स्वभावसी वचनात तव सांप्रतम. तुला एवढं पण कळत नाही? हां, त्या रेड्याच्या सानिध्यामध्ये राहून तुझी पण बुद्धी रेड्यासारखी झाली म्हणते. इथं शिवीच्या सदृश वाच्या वापरली की त्याची आई कशी होती? हां, महिषी यवसभक्षिणी, यवस म्हणजे कडबा, त्या यवसभक्षिणीच्या मुलाशी मी कसं लग्न करेन असं देवी म्हणते इथं. आणि अशा एखाद्या लांडगिणीचा आणि सिंहिणीचा सिंहिणीचा आणि लांडग्याचा संयोग होतो का म्हणे कधी? सिंह तर त्या लांडग्यालाच खाऊन टाकेल की नाही. काही बरोबर नकोस, चालता हो, हिंमत असेल तर युद्ध कर, नाही तर चालता हो. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर महिषासुराला फार विस्मय वाटतं, म्हणून तो ताम्रासुराला पाठवतो. आल्यानंतर परत तीच बकवास सुरू करतात सगळेजण की चल बाई, तू फार सुंदर आहे, असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे. तो म्हणतो आणि इथं त्यांनी सांगितलं की तिच्या केसांना धरून आणा. महिषासूर काय म्हणतो? देवीच्या केसांना धरून आणा. ती स्त्री स्वभावामुळं अशी बकवास करते असं म्हणते. ह्याच्यावरचं देवीचं उत्तर आहे, ऐका बरं का, सगळ्यांनी ऐका. ते काय म्हणतात की स्त्री स्वभावामुळं ती देवी अशी व्यर्थ बडबड करते, वाचाळता करते. मग देवी म्हणते यदुक्तम स्त्री स्वभावासी तद्विचारे मूढकिम. अरे मूर्खा, तू मला स्त्री स्वभावाची म्हणतोस? हां, नीट विचार कर, मी पुरुष नाही आहे का? पुमान्नाहम तत्स्वभावात स्त्रीवेशधारिणी. अरे प्रकृती मी, पुरुष मी, आनंद मी, अनानंद मी, विज्ञान मी, अज्ञान मी, ऐसे जाणा रूप माझे. देवी काय म्हणते? दिव्य तरुषेच्यामध्ये मीच प्रकृती आहे, मीच पुरुष आहे. तुला काय वाटलं? मी पुरुष असणारी, परमात्मा असणारीच मी इथं आता स्त्री रूप धारण करून आलेली आहे. लक्षात ठेव, फक्त आणि फक्त तुझा काळ बनून मी इथं आलेली आहे. हिम्मत असेल युद्ध कर, नाहीतर चालता हो. प्रार्थितम प्रभुना तेन महिषेणात्मबुद्धीना तस्मात स्त्रीरूपमाधाय कार्यम कर्तुमुपागता. म्हणून मी इथं बाईचं रूप घेऊन आले. मी स्त्री नाही आहे, लक्षात ठेव. मी पुरुषही नाही आहे. मी स्त्री असेल तर मी पुरुष पण मीच आहे, नपुंसक पण मीच आहे.
हे लक्षात ठेव. मी परमात्मा आहे. सच्चिदानंदे अंबाबाई हो करी कृपा. अहम रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमा आदित्य. 10वं मंडळ ऋग्वेदातलं त्यात हे जे सुक्त आलं की नाही त्याचं कारणच हे आहे. महालक्ष्मी इति ख्याता. आपल्याला काय वाटतं की महालक्ष्मी म्हटलं की बायको, पत्नी, देवाची दासी, असं नाही आहे महाराज. लक्षात ठेवा. कृपा करून तसा अर्थ करू नका. आपल्याला महालक्ष्मी लक्ष्मी शब्द वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला माहिती कुठं आहे? हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम. याच्यावरती भाष्य करताना विद्यारण्य महामुनींनी संदर्भ दिला यास्काचार्यांचा निरुक्ताचा 10व्या मंडळातलं सूक्त आहे. सक्तो मिवतित उन्हा पुनंतो यत्र धीरा मनसा वाचमक्रता अत्रा सखा यस सख्यानी जानते भद्रेशा लक्ष्मीर निहिता धीवाची. संज्ञान सूक्तामध्ये लक्ष्मी हा शब्द पहिल्यांदा इथं आला. लक्ष्मीचा अर्थ काय सांगितला? भद्रैषा लक्ष्मी. भद्र एषाम. त्याच्यावरती भाष्य करताना निरुक्तामध्ये असं सांगितलंय की जी संपत्ती, ऐश्वर्य वाचेमुळं किंवा वाणीमुळं प्राप्त होतं, असं अंतिम ऐश्वर्य म्हणजे लक्ष्मी. म्हणजे काय? परमात्म प्राप्ती. कल्याणी भद्री भद्रा असा त्यांनी अर्थ लावला. कल्याणी शब्दाचं भाष्य करताना शंकराचार्यांचं भाष्य काढून बघा ललिता त्रिशतीवरती. ककार रूपा कल्याणी कल्याण गुणशालिनी. त्यात दुसरा शब्द कल्याणी आला. त्याच्यात आचार्य काय म्हणतात माहिती का? युव सार्वभौमानंदारभ्य ब्रह्मानंद पर्यंतम समस्त ब्रह्मानंद रूपिणी ती अर्थ हा. म्हणजे प्रत्येक आनंदापासून म्हणजे अतिशय छोट्या आनंदापासून परमात्मा प्राप्तीचा जो आनंद आहे की नाही, त्या आनंदाची स्वरूपिणी, त्या आनंदाचं प्राप्ती करून देणारी, म्हणून तिला कल्याणी म्हटलं. लक्ष्मी म्हणजे कल्याणी आहे. लक्ष्मी तंत्रामध्ये इंद्राने विचारलं की तू कोण आहेस म्हणल्यावर ती म्हणते लक्ष स्वरूपासा व्याप्य कृष्ण लक्षयामी जगत्सर्वम. लक्षयामी जगत्सर्वम असं म्हणते देवी की प्रत्येकाची असणारी क्रिया अंतरात्मनिर्दीप अपरिच्छिन्न शक्ती सा महालक्ष्मी स्मृता. लक्ष्मीतंत्रामध्ये सांगितलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहून, अंतरामध्ये राहून प्रत्येक क्रियेचं लक्षण करते, साक्षी भावाने जी बघते तिला महालक्ष्मी म्हटलं. लक्ष्मी शब्दाचा अर्थ कृपा करून फक्त पैसा या अर्थाने होत नाही. धन, धान्य, साड्या, कपडे, गाड्या, घोडे, हत्ती असा होत नाही महाराज. आपल्याकडे केला जातो. पण लक्ष्मीचा अर्थ त्यावेळेला लक्षात ठेवा की परमकल्याण, ब्रह्मात्मची प्राप्ती, परमतत्वाची प्राप्ती म्हणजे लक्ष्मी असा अर्थ आहे. किंवा ती साक्षात परब्रह्मस्वरूपिणी, तीच आत्मा म्हणजे परब्रह्मरूपिणी माते महालक्ष्मी ती लक्ष. आणि करवीर महात्म्याचं प्रमाण आहे. आपण तिला पत्नी म्हणतो पण तसं नाही आहे. श्री विष्णुरूपिणीं वंदे महालक्ष्मीं परेश्वरीं. साक्षात विष्णुरूपिणी आहे, अर्धांगिनी नाही, ती विष्णूच आहे. लक्षात ठेवा. आपण जे स्थान वर खाली करतो की नाही त्याचा देवी भागवत म्हणतं नाही. आपल्याकडे प्रमाण आहे, भरपूर चिंतन याच्यावरती करतं. पण महालक्ष्मी शब्दाचा अर्थ करताना 3 ते 4 ठिकाणी देवी भागवताचं चरित्र आलं. पहिल्यांदा हयग्रीव अवताराच्या ठिकाणी आलं. देवाने तिच्याकडे बघून हसले. तिने शाप दिला, तुझं शिर निघून जाईल. हयग्रीव अवतार झाला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा लक्ष्मी आली. पतिजन्माला माझे उदरी मी झाले तयाची नवरी. आपण बघितलं की वटपत्रावरती भगवान झोपलेत लहान बाळाच्या स्वरूपामध्ये. करारविंदेने पदारविंदम असं मुखामध्ये घेऊन. समोर कोण आलं तर ही बाई समोर उभारली. नवरा एवढा बाळासारखा आणि बायको अशी उभी आहे, असं असतं का कुठं? लक्षात घ्या. लक्ष्मी, महालक्ष्मी आणि लक्ष्मी ह्याच्यामध्ये फरक आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नवमस्कंदामध्ये परत एकदा चरित्र आलं. भगवंताची पत्नी म्हणून चरित्र आलं. धनधान्याची समृद्धीची देवता म्हणून चरित्र आलं. असं चरित्र आल्याच्या नंतर हे जे चरित्र आहे हे महालक्ष्मी आहे. ही महालक्ष्मी म्हणजे परब्रह्मस्वरूपिणी, परमात्म्याची जननी. दुर्गा सप्तशतीमध्ये काय वर्णन आहे महालक्ष्मीचा परिचय करून देताना? सर्वस्याद्या महालक्ष्मी. बरोबर आहे की नाही? सर्वस्याद्या महालक्ष्मी, सगळ्याच्या आधी महालक्ष्मी, त्रिगुणा परमेश्वरी. पुढं ऐका. लक्ष स्वरूप असा, जिचं स्वरूपाचं आपण बघू शकतो, जिचं स्वरूप आपण दृश्य. अलक्ष म्हणजे जी ध्यानातच येत नाही, जिचं स्वरूपच कळतं, अशी अलक्ष रूप. लक्ष स्वरूप असा व्याप्य कृष्णम व्यवस्थिता. सर्व पृथ्वीला, सर्व विश्वाला व्यापून ती स्वस्थ राहिलेली आहे. कशामध्ये? आत्मरूपिणी.
मग वर्णितं मातुलुंगम गदाम केटम पानपात्रंच विवृते नागम लिंगम च योनिम च बिभ्रते नृपमूर्धनी तप्त कांचन वर्णाभा तप्त कांचन भूषणा, तापलेल्या सोन्याच्या प्रमाणे जिचे कांती आहे अशी ती महालक्ष्मी. त्यांनी सांगितलं की नाही, मी काही पुरुष नाही का, तू काय समजतो, मी स्त्री रूप धारण करून मीच निर्गुणा प्रकृती, मीच परमात्मा जन्म आले तुझ्या मालकाच्या वधासाठी म्हणून इथं म्हणतो. असं म्हणून देवीचं आणि ताम्रासुराचं युद्ध सुरू होतं इथं. या ठिकाणी ह्याचा महिषासुराचा जो सेनापती ताम्रासुर देवीने मारला म्हणून देवीचं नाव ताम्र योगेश्वरी असं नाव पडलं. तिचा अपभ्रंश होऊन आपल्याकडे तांबडी जोगेश्वरी असं नाव प्रकार पडतं. त्यामुळे देवीला ताम्र विलेपन केलं जातं. त्याचं तांबडी जोगेश्वरी किंवा ताम्रासुर मर्दिनी ताम्र योगेश्वरी असं तिला म्हणतात. योगेश्वरी या अर्थाने म्हणजे योग माया म्हणून तिला योगेश्वरी असं म्हटलं याच्यामध्ये. मग याच्यानंतर विरूपाक्ष नावाचा दैत्य आला, आसिलवमा आला, बिडाल आला, वेगवेगळ्या प्रकारचे दैत्य आले. सर्व दैत्यांना देवीनी युद्धामध्ये पराभूत केलं. सगळ्यात शेवटी ज्या वेळेला महिषासूर येतो, महिषासुराला आता एवढं दिसतंय की नाही समोर, कालच्यासारखीच कथा, काही फरक नाही. कालच्यासारखीच कथा आहे की तो म्हणतो की तू माझ्याशी विवाह कर, मी अतिशय सुंदर आहे, मी अतिशय बलाढ्य आहे, आणि ज्या योगे तू सगळ्या ह्याची सम्राज्ञी होशील वगैरे वगैरे. मग देवी जे उत्तर देते की नाही ते उत्तर ऐकण्यासारखं आहे. ते म्हणते न कामयेहम देवेशम नैव विष्णुम न शंकरम धनदम वरुणंचैव ब्रह्मांडम न च पावकम. मला कुणाची कामना नाही, नाही इंद्र नाही, विष्णू नाही, शंकर नाही, कुबेर नाही, वरुण नाही, ब्रह्मदेव नाही, ना अग्निदेव नाही. मला काही घेणं देणंच नाही त्यांच्याशी. नाहम पतिवर्ता नारी वर्तते मे पतिप्रभू. मला कुणाशीच घेणं देणं नाही. मला काय गरज आहे कुठल्या नवरा करायची. माझा नवरा कोण आहे म्हणती, सर्वकर्ता सर्वशाक्ती यकर्ता निस्पृह स्थिरः निर्गुणो निर्ममो अनंतो निरालंबो निराश्रयः. जो निर्गुण परमात्मा आहे, जो सर्व व्यापक आहे की नाही. निर्गुणपती आवडे मज आहे की नाही. आधी माय पाठी भाजिलेसे आहे की नाही. पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नवरी. अभंग काढून बघा, त्यात म्हणले की निर्गुणपती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करीवो आणि पतिव्रता धर्म पाहावो माझा. ती ही म्हणते नाहम पतिवरा नारी, मला काय नवऱ्याची गरज आहे, मी सगळ्यांची आई आहे. परमात्म्याची इच्छा, जी इच्छा परमात्मानम, मी परमात्म्याची इच्छा आहे आणि इथं म्हणून देवांचं कार्य साध्य करायचं म्हणून मी इथं स्त्री रूपाने प्रगट झालेली आहे. मी साक्षात मोहिनी आहे, मी साक्षात माया आहे. असं म्हटल्याच्या नंतर देवाचं आणि महिषासुराचं आणि देवीचं युद्धाला सुरुवात होते. महिषासूर हा अतिशय मायावी दैत्य होता. महिषासुराकडे वेगवेगळ्या प्रकारची माया असल्या कारणानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणतात त्याला लक्षणांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांनी त्यांनी सांगितलं की त्यांनी एकदा बिडालाचं रूप घेतलं, परत एकदा असिलोमाचं रूप घेतलं. एका वेळेला महिषासूर इथं असायचा, इथं असायचा, इथं असायचा. देवी काही नाही, फक्त बघायची साक्षीभावान. देवीला सगळं कळत होतं, काय करायचं काय करायचं काय नाही करायचं. मग त्यांनी बाष्कल आणि दुर्मुख ह्या दोघांच्या बरोबर. दुर्मुख म्हणजे काय, दुर्मुख हा महिषासुराचा अतिशय जवळचा सेनापती म्हणा किंवा जवळचा प्रधान म्हणा किंवा जवळचा सैन्य म्हणा. मोहाच्या आहारी गेलेला माणूस ज्या वेळेला, मोह कशाचाही असू दे, विकृत कृती ज्या वेळेला करतो त्यासाठी करणारी जी भंगिमा म्हणतात किंवा जे प्रकारचे हावभाव ज्याला म्हणतात की नाही, ते मुखाचे जे भावभाव त्याला दुर्मुख असं म्हटलं. कारण मोह असल्याशिवाय मनुष्य चेहरे चित्रविचित्र करत नाही, डोळे चित्रविचित्र करत नाही. एखादं साध्य असल्याशिवाय, एखादी इच्छा असल्याशिवाय, तीव्र इच्छा असल्याशिवाय. आता मी करून दाखवत नाही, नाहीतर अजून तुम्ही म्हणाल महाराज ते हे पण करायचं असं. मोहाचा प्रभाव एवढा मोठा आहे महाराज, त्यामुळं आधी दुर्मुखाला मारावं लागतं, मग मोहाला मारावं लागतं. हे असिलोम वगैरे हे सगळ्यांचे अर्थ काढून बघा. हे सगळे विकारांचे, मोहाची जी निष्पत्ती आहे की नाही, ही सगळी मोहाची निष्पत्ती आहे. तयो परस्परम युद्धम संजातम चातिकर्कशम भयदम कातराणांच शूराणाम बलवर्धनम. दोघांचं युद्ध इतकं भयंकर होतं, अतिकर्कश युद्ध होतं की भित्र्या लोकांना
ते भीतीदायक होतं आणि शूरांना ते बलवर्धक होतं. देवी चिच्छेद तरसा धनुतस्य करसिताम तथैव पंचभिर्बाणेर बभंजरथमुत्तमम. देवीने काय केलं, महिषासुराचं धनुष्यबाण तोडलं. धनुष्यबाण तोडल्याच्या नंतर रथ मोडला. रथ मोडल्यानंतर त्यांनी हत्तीचं रूप धारण केलं. हत्तीचं रूप अशा प्रकारे धारण केलं की हत्तीला पंख होते. अशा प्रकारचं हत्तीचं रूप धारण करून तो देवीच्या अंगावरती येणार. देवीच्या अंगावर येणार तेवढ्यात देवी त्या ठिकाणून अदृश्य झाली. अदृश्य होऊन परत दुसऱ्या बाजूला पकडलं तर त्यांनी उंटाचं रूप घेतलं, कधी गाढवाचं, कधी सिंहाचं, वेगवेगळ्या प्रकारची रूपं तो घेत होता. कालोही इथं म्हणतात, कालोही बलवान करता सतम चुक दुःख यो हो नारायणाम परतंत्राणाम पापपुण्यान योगतः. अशा सांगताना की ह्या चिक्षुराचं, बिडालाचं सगळ्यांचा नाश केल्यानंतर एकटा महिषासूर ज्या वेळेला राहिला त्यावेळेचं युद्ध बघण्यासारखं होतं. मग महिषासूर समोर देवीच्या याच्यामध्ये आला, रथावरती बसून, दोघंच फक्त रणांगणावरती. सगळीकडं असं रक्ताचे पाट वाहिलेले आहेत, दैत्यांचे भयानक असे देह पडलेले आहेत. वर्णन असं आहे महाराज इथं की उन्हाळ्यामध्ये ज्या प्रमाणे पळसाच्या झाडाला जी लाल लाल फुलं लागतात की नाही, त्याप्रमाणे राक्षसांची मुंडकी त्या रणांगणावर पडलेली होती. आणि एवढं सगळं घडतंय, देवीचं युद्ध घडतंय, तो माया दाखवतोय, सगळ्या गोष्टी करतोय, तरी पण महिषासूर म्हणतो की हे बघ देवी, मी तुला अतिशय सुख देऊ शकतो, तू माझ्याशी विवाह कर. मोहयुक्त झालेला, मोहाने ग्रासलेला मनुष्य असू दे किंवा कोणी असू दे, त्याला कळतच नाही की आपला काळ समोर आहे, तरी आपण कोणाशी काय बोलावं, कसं बोलावं, काय कळत नाही. आपलं काम साध्य करायसाठी म्हणून तो कुठल्याही नीतीच्या, कुठल्याही द्वारे तो कसाही प्रकारे वागू शकतो. हा मोह आहे. महिषासूर मोहाचं जाज्वल्य उदाहरण आहे. मायाशी विवाह कर, वेगवेगळ्या प्रकारच्या ह्यानी सुखाने तुला मी आनंद देईल, तू सगळ्या ह्याची सम्राज्ञी होशील, माझी पत्नी झाली तर असं होईल तसं होईल, बरंच काय काय म्हणतो. देवी म्हणते नाहम पुरुषमिच्छामी परमं पुरुषं विना. मला परमपुरुषाशिवाय दुसरं कोणाची इच्छा नाही. मी कोण आहे? तस्य चेष्यास्म्यहं देवी दैत्य सृजामी सकलम जगत. मी त्या परमात्म्याची इच्छा असलेली मी माया आहे. त्याच्या इच्छेने मी सगळ्या जगाची सृष्टी करते, निर्मिती करते. सामाम पश्यति विश्वात्मा तस्याहम प्रकृती शिवा. तो विश्वात्मा माझ्याकडे बघतो आणि मी त्याची प्रकृती आहे, मी त्याची शिवा आहे, मी त्याची शक्ती आहे, मी माया आहे. अव्यक्त नामनी परमात्मशक्ती. आचार्यांनी भाष्य विवेक चूडामणीमध्ये म्हटलं, परमात्म्याची ती त्याच्या इतकीच अव्यक्त आहे, मायासुद्धा, पुरुषशक्तीसुद्धा. म्हणून ही असा प्रलाप सोडून तू माझ्याशी युद्ध कर, देवी म्हणते त्याला. आणि त्याच्यानंतर यदा यदा ही साधूनाम दुःखम भवती दानव तदा तेषां च रक्षार्थम देहम संधारयाम्यहम. ज्या ज्या वेळेला साधूंना तू दुःख होईल त्यावेळेला मी वेगवेगळ्या प्रकारचे देह धारण करून प्रकट होते आणि असुरांचा नाश करते. आणि देवीच्या आणि महिषासुराच्या युद्धाला सुरुवात होतं. मग महिषासुराने एक शरभाचं रूप धारण केलं. तर शरभ म्हणजे काय माहिती आहे का? शरभ म्हणजे शरीर हत्तीचं असतं, मुख सिंहाचं असतं, हात हरणाचे असतात, पंख गरुडाचे असतात. असं विचित्र रूप धारण केलं. उत्तमांगे जघानाशु तम वीक्ष शर्भम देवी खडगेन सारुषान्विता. त्या शर्भाला देवीने काय केलं? खडगाने मारून टाकलं. खडगाने मारल्यानंतर विहाय गजरूपंच बभुवाष्टपदी तथा 8 पदाचं हत्तीचं रूप धारण केलं. त्याच्यानंतर त्या हत्तीला देवीनी गदेच्या जोरावरती पाडून टाकलं. आणि सगळ्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे तो रूप धारण करायचा, देवी ही त्याला मारून टाकायची. ते सगळं झाल्यावरती देवी म्हणते माम गर्भम कुरु मंदात्मम तिष्ठ तिष्ठ रणांगणे करिष्यामी निराहंका हंत्वा त्वाम सुरतत्तमान. थांब जरा, मी तुझा आत्ता बंदोबस्त करते, थांब. असं म्हणून देवी काय करते? पित्वाद्य माधवीम मिष्टाम शातग्यामी रणेधम. तोपर्यंत देवी मैरेय नावाचं मद्य प्यायला सुरुवात करते. बरोबर आहे की नाही? कुंडलिनी कुठलं मद्य पिते? आपल्या शरीरातून कुंडलिनी ज्या वेळेला वरती 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 जेव्हा इथं येते की नाही, इथं आल्याच्या नंतर इथं असणारं जे अमृत आहे की नाही, ते अमृत देवी पिते. आपल्याकडे एक श्लोक आहे बघा, ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी मांसशोणी तभक्षणे तिष्ठ देवी शिखाबंदे चामुंडे अपराजिते. ऊर्ध्वकेशी ऊर्ध्व असणारे के डोक्याची, विरूपाक्षी वाकड्या तोंडाची, मांसशोणी तभक्षणे रक्त आणि मांस भक्षण करे. कोण देवी आहे? ती हीच आहे, 3.5 मीटर घातलेली. ती जेव्हा वर 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 जायला लागते की नाही, तेव्हा ते अनावश्यक मांस रक्त जे काही गरज नाही त्याची, जे अडथळा आणते, तीच मांसशोणी, तीच चामुंडा आहे, लक्षात ठेवा. तीच देवी येते, रक्त तेच मैरे पिती येते.
गर्ज गर्ज क्षणम मूढ मधु यावत पिबाम्यहम. असं म्हटल्यानंतर देवीनी सोन्याच्या चषकामध्ये असणारी ते मद्य प्यायला सुरुवात केली. मद्य पिल्याच्या नंतर देवीचं आणि महिषासुराचं खड्गानी तलवारीने युद्ध सुरुवात झालं. देवीचा तलवाराचा प्रहार महिषासुराच्या हातावरती लागला. हातावरती लागून त्याचं खड्ग जेव्हा पडलं तेव्हा देवीने चंद्रहास नावाचं खड्ग धारण केलं. मग त्यांनी पण त्याच्या हाताची असणारी काटेरी जी गदा असते त्याला मुदगर असं म्हणतात. ती काटेरी गदा आणि देवीचं चंद्रहास खड्ग. चंद्रहास खड्ग म्हणजे काय असतं, असा सरळ तलवार असते आणि असा एक राऊंड असतो त्याला अर्धा चंद्रासारखं. चंद्रहास खड्गाने देवीनी त्याच्या पायावरती आघात केला. पायावरती आघात केल्याच्या नंतर पायात रक्त ज्यावेळेला लागतं तो महिषासुराने रेड्याचं रूप घेतलं. रेड्याचं रूप धारण करून महिषासुराचं आणि सिंहाचं युद्ध सुरू झालं. सिंहाला मारायला लागल्यानंतर देवी पण त्या महिषासुरा देवीने काय केलं, त्या महिषाच्या बरोबर मानेवरती तलवार मारल्याच्या नंतर त्या महिषाच्या पोटातून मूळ महिषासुर निघून आला. अर्धा रेडा अर्धा महिष असं सांगितलं. देवीने त्याचे केश पकडले, हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि त्याच्याबरोबर छातीमध्ये घातलं की महिषासुर नाशाला. लक्षात ठेवा, कर्मरूपी रेड्याच्या शरीरातूनच मोहरूपी महिषासुर बाहेर पडतो. आधी त्या कर्माला ज्ञान खड्गाने मारावं लागतं, मगच ब्रह्मविद्या तिन्ही गुणांना एकत्रित करून छातीवरती त्रिगुणात्मक त्रिशूळ मारते आणि मगच मोहरूपी महिषासुराचा नाश होतो. महाराज रुरावदारुणं शब्दं देवानां भयंकरं ततो सहस्रारं सुनाभं चक्रम उत्तमं पश्यं चक्रम मंदाद्य तव कंठ निकृंतनम. क्षणात देवीने त्याच्या कंठावरती आघात केला आणि महिषासुर खाली पडला. सगळेजण दैत्य हाहाकार करून पळून जायला लागले. सगळे रडायला लागले. मृतेचे महिषे क्रूरे दानवा भयपीडिताः मृतशेषाशये किंचित पातालं येर्नुपु आनंदं परमं जग्मुस देवास्मिन् निपातिते मुनयो मानवाश्चैव ये साधवोक्षतौ. आणि सगळ्यांनी मिळून चंडिकेची स्तुती करायला सुरुवात केली. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा म्हणायला पाहिजे रश्मी सीमा म्हणा दोघी पटकन पटकन, वेळ नाही आपल्याकडं. भाग्यदायिनी लक्ष्मी बारम्मा आहे की नाही. लक्ष्मी बारम्मा देवी ये. कशासाठी ये? भाग्यदाय. भाग्य कशाला भाग्य म्हणायचं? भाग्य हेच की ह्या अशा मोहरूपी महिषासुरापासून आमची मुक्ती होऊ दे. जन्माची सार्थकता काल आपण सरस्वती या अर्थाने बघून आलो. आज आपण लक्ष्मी या अर्थाने देवीचं चरित्र बघतोय. लक्ष्मी 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 म्हणजे कोण? लक्ष्मीचा अर्थ आपण धनसमृद्धी न असा घेता कल्याणी. कल्याणी म्हणजे कल्याणवती. कल्याणवती हा मतुप समास म्हणजे काय? जी कल्याणाचं मूळ आहे, जी कल्याण स्वरूप आहे, जी आनंद स्वरूपिणी आहे, अशी म्हणून लक्ष्मी आपण बघितलं. बरोबर की नाही? की 184 योनीमध्ये फिरून आल्याच्या नंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपण देवीची उपासना का केली पाहिजे, कशासाठी म्हणून केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण संबंध 12 स्कंदांचा चिंतन करत मागच्या वर्षी आणि यावर्षी आपण बघून आलो. मग भगवती स्वरूपाचं चिंतन करताना सगळ्यात शेवटी व्यास महर्षींचे 4 आदेश आहेत जन्मेजय राजाला. ते म्हणतात की तुला मी आता हे जे सांगितलं की नाही, पुराण महादेव्या पुराणम परमाद्भुतम कृतकृत्यो भवेन्मर्त्यो देव्या प्रियतमो हि सहा. जो कोणी हे देवीचं महापुराण ऐकतो तो कृतकृत्य होतो आणि देवीचा प्रियभाजन होतो, प्रियतम होतो. म्हणून हे राजा कुरु अंबा मखम राजन स्वपितृ उद्धरणाय वै खिन्योसी येन राजेंद्रम पितुर्ज्ञात्वा तु दुर्गतिम. लक्षात ठेव, आपला विषय काय चालू होता? यम यम वापी स्मरण भावन त्यजत्यंते कलेवरन तंतमेव इति कौंतेय सदा तद्भाव भावितः. मृत्यूच्या वेळेला आपल्याला जे आठवतो तो त्या भावाला प्राप्त झाला होतो. परीक्षिताची इच्छा नसताना त्याला मरण आलं. अशा मरणामध्ये काय करायचं म्हणून जन्मेजयाला प्रश्न पडला आणि त्याच्या निवारणासाठी म्हणून, पितरांच्या उद्धारासाठी म्हणून जन्मेजयांनी देवी भागवताचा वसा घेतला होता आणि 9 दिवस नवाह पद्धतीने देवी भागवताचं श्रवण केलं.
आणि ह्याच्या त्याच्यासाठी म्हणून म्हणतात व्यास महर्षी की सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ असा असणारा अंबिकेचा मख म्हणजे यज्ञ तू कर की ज्या योगे तुझ्या पितरांना म्हणजे तुझ्या वडिलांना ऊर्ध्वगती प्राप्त होईल. गृहाणंत्वं महादेव्या मंत्रम सर्वोत्तमोत्तमम यथाविधिविधानेन जन्मसाफल्यदायकम. देवीचा मंत्राचं जप कर, देवीचा मंत्र ग्रहण कर, दीक्षा घे, त्याच्यामुळं देवीच्या जप मंत्राने तुझं जन्माचं सफलता होईल. म्हणून तत्श्रुत्वा नृपशार्दूल प्रार्थयित्वा मुनीश्वरम तस्मात् एवं महामंत्रम देवी प्रणव संज्ञकम. देवी प्रणव संज्ञक म्हणजे एकाक्षर मंत्र, एकाक्षर महामंत्र ज्याला आपण मायाबीज म्हणतो, रुल्लेका म्हणतो, असं एकाक्षर बीज त्याची दीक्षा त्यांनी व्यास महर्षींकडून घेतली आणि त्या अंबायज्ञाचं त्यांनी वित्तशाठ्य विवर्जिता असं त्यांनी अंबामखाचं आयोजन केलं. आणि श्रीदेव्यग्रे अंबिका प्रीत्ये देवी भागवतं परम ब्राह्मणान भोजयामास संख्यातान सुवासिनी. ब्राह्मण, सुवासिनी, कुमारिका, बटुक यांचं सगळ्यांना त्यांनी बटुकान कुमारींश्च दीनानाथ सेवच सगळ्यांची त्यांनी पूजा केली, देवीचा यज्ञ केला. आणि त्याच वेळेला यज्ञाची पूर्णाहुती झाल्याच्या नंतर रमणीय अशी वीणा वाजवत नारद महर्षींचं त्यावेळेला आगमन झालं. देवर्षी नारद आल्याच्या नंतर राजाला अतिशय आनंद झाला. त्यांनी नमस्कार केला आणि विचारलं की तुम्ही कुठून आला आहात, काय 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 आज्ञा माझ्यासाठी, काय माझ्यावरती कृपा करणार तुम्ही, असं त्यांनी विचारलं. असं विचारल्यानंतर नारद महर्षी म्हणतात की अद्याश्चर्यं मया दृष्टम देवलोके नृपोत्तम. हे राजन, देवलोकामध्ये मी आता एक आश्चर्य बघितलं. काय बघितलं की पिता ते दुर्गतीम प्राप्तो निजकर्म विपर्यात स एवायम दिव्यरूपम वपुर्भूत्वा धनैवही. तुझ्या पित्याला जे दुर्गतीचं रूप प्राप्त झालं होतं की त्याला गती प्राप्त झाली आणि तो सध्या विमानावर आरुह्यम मणिद्वीपम गतो भवत. देवीच्या परम अशा मणिद्वीप धामाला तो प्राप्त झालेला आहे. देवी भागवतस्यास्य श्रवणोत्थफलेन च अंबामखम फलेनापि पिता ते सुगतिंगतः. देवी भागवताचं श्रवण आणि अंबा यज्ञ याचं फल प्राप्त करता परीक्षित राजाला उत्तम असा देह प्राप्त झालेला आहे. म्हणून देवी भागवतस्यास्य कलामनार्हंती षोडतीम सारमेतत्पुराणांच वेदानांचैव सर्वशः असं हे देवी भागवत पुराण आहे. मग सूत महर्षी सांगतात सगळ्या ऋषीमुनींना की तुमच्यामुळं मला हे देवी भागवत सांगावंसं वाटलं. उवाच वचनम श्लक्ष्णम भगवान बादरायणः राजन सर्वं परित्यजम भज देवी पदांबुजम. व्यास महर्षी म्हणाले सगळं काही सोडून दे आणि फक्त देवीच्या चरणाचं चिंतन कर की ज्या योगे तुझा तर उद्धार होईलच होईल. तू तर या मायेतून तरुण जाशीलच, त्यात काहीच वाद नाही, पण तुझ्याबरोबर तुझे सगळे पित्र जे अडकलेले आहेत त्या सगळ्या पितरांचा उद्धार होईल. म्हणून मूल प्रकृतिरे वैशा यत्र तू प्रतिपादते ते समम तेन पुराणम स्यात् कथम मन्य नृपोत्तमम. पाठे वेदसमम पुण्यम यस्य स्यात् जन्मे जय पठितव्यम प्रयत्नेन विविधोत्तम तत्त्वमयी. म्हणून प्रत्येकाने विद्वानांनी सर्वांनी देवी भागवताचं पठण करावं, रोज श्रवण करावं की ज्या योगे जगन्मातेची, भगवतीची, जगदंबिकेची आपल्यावरती कृपा होते की ज्या योगे आपल्याला आपल्या साधक दशेमध्ये, आपल्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये पुढचा मार्ग प्राप्त होतो. देवीची उपासना जरूर करावी, संसारासाठी, पुत्रप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, प्रसिद्धीप्राप्तीसाठी, सगळ्यासाठी अवश्य करावी. पण लक्षात ठेवा देवीची ही उपासना जी आहे की नाही, एका बाजूनी ती महामायेची जरी उपासना असली तर परमात्मरूप प्राप्त करून देणारी ब्रह्मविद्येची पण उपासना आहे की नाही. मोक्षैव सा विद्या श्रीविद्येव न संशय असं म्हटलं त्याचं कारणच हे आहे. देवी ही स्वतः विद्या आहे. विद्येचा अर्थ आपण बघून आलो पहिल्या दिवशी की विद्येचा अर्थ काय होतो की विद्येचा अर्थ म्हणजे असणाऱ्या सगळ्या विद्या आल्याच, सगळे ग्रंथ पुस्तकं ज्ञान तर आलंच, पण देवी संबंधाने येणारा मंत्र त्याला विद्या असं म्हटलं. म्हणून अशा किती विद्या सांगितल्या? मोक्षदायिनी दशमहाविद्या सांगितल्या. ह्या 10 महाविद्यांची उपासना फक्त आणि फक्त मोक्षासाठी. आता लोक गैरवापर करतात, तो भाग सोडून द्या, पण त्याचा मूळ हेतू परमात्म प्राप्ती हाच आहे. म्हणून सगळ्यात शेवटी जाता जाता सूत म्हणतात की अर्धश्लोकात्मकं यत्तु देवी वक्त्राब्ज निर्गतम श्रीमद्भागवतम नाम वेदसिद्धान्तबोधकम उपदिष्टम विष्णवे यत् वटपत्राय निवासिने शतकोटी प्रविस्तरणम तत्कृतं ब्रह्मणा पुरा. की देवीने जे अर्धश्लोकात्मक देवी भागवत जे आहे की नाही, जे विष्णूला सांगितलं, वटपत्रावरती झोपलेल्या बालमुकुंदांना त्यांनी देवीने सांगितलं, त्याचाच विस्तार हे 18,000 श्लोकांचं आणि 12 स्कंधांचं हे देवी भागवत आहे. आपण ह्या दर पौर्णिमेला किंवा दर अमावस्येला ह्याचं
पाठ केला पाहिजे. तुम्ही वैष्णव असा, शैव असा, तुम्ही सौर असा किंवा गणपती असा. वैष्णवैश्चैव शैवश्च रमो मा प्रियते सदा सौराश्च गणपतीचे श्रेष्ठ शक्तेश्च चतुष्टये पठितव्यं प्रयत्नेन नवरात्र चतुष्टये. 4ही नवरात्रांमध्ये चैत्र मासात, अश्विन मासात, माघ मासात आणि आषाढ मासामध्ये येणाऱ्या 4ही नवरात्रांमध्ये देवीचं भागवत श्रवण करावं. पठितव्यं प्रयत्नेन विरोधो नास्य कस्यचित उपासनांतु सर्वेषां शक्तियुक्ता सर्वदा. कुठल्याही देवताची उपासना एकाची उपासना नाही, ती शक्तियुक्त उपासना आहे. ब्रह्म एकटं नाहीच आहे. श्रीनिवास पद्मावती म्हणतो आपण, रुक्मिणी पांडुरंग म्हणतो, सीता रामचंद्र म्हणतो, शिवपार्वती म्हणतो, बरोबर की नाही, उमाशंकर म्हणतो. देवाची उपासना त्या त्या देवतांच्या शक्तीच्या तुष्टीसाठी किंवा प्रसन्नतेसाठी म्हणून आपण उपासना करा की ज्या योगे आपण परमात्मा प्राप्तीला जाऊ. म्हणून इथं सगळ्यांनी सांगितलं की सर्वांनी या पहिला पाठ करायचा अधिकार आहे. म्हणून वेदसारमिदं पुण्यम पुराणं द्विजसत्तमाः वेदपाठसमं पाठे श्रवणं च तथैवहि. आणि इथं पुढं त्यांनी एक मंत्र सांगितला आहे, सच्चिदानंद रूपांताम गायत्रीं प्रतिपादितां नमामि ह्रीं मयीं देवी धियो यो नः प्रचोदयात. की सच्चिदानंद रूप असणाऱ्या देवीला, जी गायत्री रूपामध्ये प्रतिपादित आहे त्या देवीला नमस्कार असो. जी देवी ह्रिंकार रूपामध्ये आहे त्या देवीचं आम्ही ध्यान करतो. असं म्हणून या ठिकाणी देवी भागवताचे 12 स्कंध संपूर्ण होतात महाराज. की शेवटचं आपलं तात्पर्य एवढंच होतं की सुरुवात झाली होती, मायेचा प्रभाव हा नंतर विषय आला महाराज. मायेचा प्रभाव, देवीची शक्ती, परमात्मचिंतन सगळं नंतर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, देवी भागवताच्या कथेचा मूळ गाभा असा आहे की या ह्याच्यामध्ये परीक्षित राजाला शाप मिळाल्यानंतर परीक्षिताची इच्छा नसताना त्यांचा मृत्यू झाला असं म्हणतात. कारण त्यांनी मण्यांचे खूप मोठेच्या मोठे बंध मानले होते की जेणेकरून आतमध्ये प्रवेश कोणाचा होत नव्हता. म्हणून अकाल मृत्यू झाल्याच्या नंतर दुर्गती प्राप्त झालेल्या पितरांच्या उद्धारासाठी म्हणून जन्मेजय राजांनी ही कथा व्यास महर्षींना करायला सांगितली. म्हणून देवी भागवताच्या प्रत्येक चरित्राची फलश्रुती सांगताना व्यास महर्षींनी सांगितलं की श्राद्धाच्या वेळेला किंवा कुठल्याही कर्माच्या वेळेला जर हे तुम्ही म्हणाल, हे वाचाल तर तुमच्या पितरांना उत्तम गती प्राप्त होईल, तुमच्या पितरांना उत्तम गती प्राप्त होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येतात. मग देवी गीता असेल, गायत्री सहस्रनाम असेल, गायत्रीची महती असेल, भस्मधारण विधी सांगितला, संध्येचा विधी सांगितला, ज्या काही विधी असतील, महिषासुराची कथा सांगितली, देवीचे सगळे शक्तिपीठं सांगितली, देवीची उपासना सांगितली. ह्या सगळ्यांची फलश्रुती सांगताना सांगितलं की हे जर तुम्ही ऐकून देवीचा जप कराल, देवीचा यज्ञ कराल तर पितरांना गती मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून देवी भागवताचं आणि व्याख्या देताना पण सांगितलं की पुम्मान नरकाय त्रायते इति पुत्रः. पू नावाच्या नरकापासून पितरांचं रक्षण करतो म्हणून पुत्र हे नाव सार्थक होतं. म्हणून तुझ्या वडिलांच्या उद्धारासाठी म्हणून तू अंबिकेचा हा यज्ञ कर. अंबिकेचा हा ज्ञानरूपी यज्ञ नवाह, आपण जसा सप्ताह असतो की नाही, 7 दिवसांचा सप्ताह, तसा 9 दिवसांचा नवाह, साधी गोष्ट आहे. तसा 9 दिवसांचा हा नवाह ज्ञान यज्ञ तू कर आणि त्याच्यानंतर अंबिकेचा यज्ञ कर. मग ते सांगितलं की भगवान विष्णूंना एवढं महत्त्व का प्राप्त झालं, तर त्यांनी सांगितलं की कल्पाच्या आरंभी भगवान विष्णूंनी महादेवीचा हा यज्ञ केला होता म्हणून त्यांना हे पद प्राप्त झालं, त्यांना एवढी लोकप्रियता प्राप्त झाली. देवी त्यांच्या आश्रित राहून त्यांचं कार्य करू लागली. त्याचं कारणच आहे की देवीचे सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून महाविष्णू सांगितले. अशा प्रकारे आपण आपल्या मतीप्रमाणे, आपल्या कृतीप्रमाणे ह्या 9 दिवसामध्ये भगवतीच्या या चरित्राचा, लीलेचा आणि गुणाकीर्तनांचा अर्थ लावण्याचा थोडासा फार प्रयत्न केला असेल. यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होण्याची शक्यता आहे, संभावना आहेच. कारण मनुष्य म्हटलं की चुका हा होणारच. त्या सर्व काही झालेल्या चुका असतील सगळ्यांनी मोठ्या मनाने स्वीकार करून मला माफ करावं आणि आपण ही सगळी सेवा आपण जगन्मातेच्या चरणी अर्पण करू. आणि आज आपण या वाणीला विराम देऊ. यानंतरचा कार्यक्रम काय असेल माई महात्मे सांगतील आपल्याला. त्यानंतर आपण आरती होईल. आरतीनंतर प्रसाद घेऊन सर्वांनी जायचं आहे. ओम नमः चंडिकायै. ओम.